नमस्कार मित्रांनो, बघा मागच्या लेक्चरला आपण काय केलेलं होतं, IPCची एवढी सगळी 511 कलम आपण काय केलेली होती, सगळी कलम एकूण एक बघून संपवलेली होती, बरोबर। मग आपण त्यावेळेस काय ठरवलेलं होतं किंवा त्यावेळेस मी माझा एक विचार काय केला की आपण आता अजून एक मेजर कुठला तरी कायदा समजून घ्यायला सुरुवात करण्याऐवजी थोडं प्रेशर कमी करण्यासाठी आपण काय करूया, एक साधे जे आपल्याला 2-3 मायनर ॲक्ट्स बघायला मिळतात ते 2-3 मायनर ॲक्ट्स आपण बघून घेऊया, बरोबर। किंवा 2-3 व्हिडिओज आधी जेव्हा आपण कलम 304B आणि त्यानंतर 498A याचा जेव्हा संयुक्तपणे अभ्यास करत होतो तेव्हा आपण एक शब्द नेहमी बघत होतो की हुंडाबळी ही संकल्पना आपण बघत होतो आणि त्यावेळेस आपण बोललेलो होतो की आता इथे अनावधानाने हा शब्द आलेलाच आहे, तर मग आपण काय करूया, हा IPC झाल्यानंतर एक मायनर ॲक्ट जो आपल्याला शिकायचा आहे त्याच्यामध्ये आपण हुंडा प्रतिबंध अधिनियम जो 1961 साली काय झालेला आहे, पारित झालेला आहे, पास झालेला आहे, तेव्हापासून तो संपूर्ण भारतामध्ये काही ठिकाणं सोडून लागू झालेला आहे, तो आपण बघून घेऊया, बरोबर। सांगायचं तात्पर्य काय, त्या गोष्टी आपण इथे आता काय करणार आहोत, बघून घेणार आहोत। मग आपल्या मायनर ॲक्ट्स मधला पहिला आपण मायनर ॲक्ट कुठला बघून घेणार आहोत, ज्याचं नाव आहे हुंडा प्रतिबंध अधिनियम, जो 1961 साली काय झालेला होता, पारित झालेला होता। किती, 1961 साली तो पारित झालेला आहे। मग तो कितवा आपल्याला बघायला मिळतो कायदा, तर तो साधारणतः 1961चा आपल्याला 28वा अधिनियम बघायला मिळतो, बरोबर। आता सांगायचं तात्पर्य काय की आयोगाने आपल्याला याच्या बाबतीमध्ये प्रश्न विचारू न विचारू, जसा आपण IPCच्या बाबतीमधली थोडी पार्श्वभूमी बघितली होती, तो 1860चा कितवा कायदा आहे, कितवा अधिनियम आहे, तसंच आपल्याला त्याबद्दल सुद्धा माहिती असणं गरजेचं आहे, बरोबर। नुसतंच एवढं राहून चालेल का आपल्याला, नाही। अजून सांगायची गोष्ट कुठली की जसं आपण बघतो आपल्याला डायरेक्ट आयोग प्रश्न विचारतो की RTI कायद्याची अंमलबजावणी कधीपासून झाली किंवा RTI कायद्याला राष्ट्रपतींनी स्वाक्षरी कधी दिली, तसंच आपल्याला या बाबतीमध्ये सुद्धा माहिती असणं गरजेचं आहे। मग फक्त या बाबतीमध्ये आपल्याला 2 तारखा लक्षात ठेवायच्या आहेत। एक तारीख आपण लक्षात ठेवणार आहोत 20 मे 1961 आणि दुसरी तारीख आपण लक्षात ठेवणार आहोत 1 जुलै 1961, बरोबर। सांगायचं तात्पर्य काय, या 2 दिवसांना काय झालेलं असणार आहे, 20 मे 1961 रोजी काय झालेली होती, या अधिनियमाला, या कायद्याला कशाची स्वाक्षरी मिळालेली होती, तर माननीय राष्ट्रपतींची स्वाक्षरी मिळालेली होती आणि 1 जुलै 1961 पासून या कायद्याची काय झालेली होती, अंमलबजावणी सुरू झालेली होती। जर आपल्याला आयोगाने प्रश्न विचारलाच हुंडा प्रतिबंध अधिनियम कुठल्या वर्षी कार्यान्वित झालेला होता किंवा कुठल्या वर्षापासून अस्तित्वात आला, 1961, त्याला राष्ट्रपतीची स्वाक्षरी कधी मिळाली, 20 मे 1961, तो कायदा अंमलबजावणी कधी झालेली होती त्याची, 1 जुलै 1961 पासून, बरोबर। एवढ्या गोष्टी आपल्याला माहिती असणं इथे गरजेचं आहे। मग आता साधी गोष्ट आहे, हा कायदा आहे, आपण म्हणतो छोटा कायदा आहे, मग सोडून द्यायचा का, नाही। प्रत्येक पेपरला आपल्याला साधारणतः 1 ते 2 प्रश्न आपल्याला बघायला मिळतात आणि आपण जे आठवा, आपण जे या बॅचच्या सुरुवातीचं जे पहिलं लेक्चर घेतलेलं होतं तेव्हाच आपण ठरवलेलं होतं की मायनर मधलं एकही आपलं काय झालं पाहिजे, चुकलं नाही पाहिजे प्रश्न। मग हा एवढा जर छोटा आहे तर ते पॉझिटिव्हली घ्यायचं आणि तो कायद्यामधला तो एकही प्रश्न चुकता कामा नाही, याच्यासाठी काय करायचं, काम करायचं, बरोबर। मग कन्सिडर करतो, मग या कायद्यामध्ये किती कलम आहेत मित्रांनो, एकूण विचार करायचं झालं म्हणजे सर्वसाधारण 1, 2, 3, 4 या आकड्यांनुसार जर आपण गेलो तर या कायद्यामध्ये आपल्याला 10 कलम बघायला मिळतात आणि याच्या 4 मध्ये, कलम 4 मध्ये आणि कलम 8 मध्ये साधारणतः आपल्याला अजून A आणि B अशा तरतुदी बघायला मिळतात, म्हणजे 4A बघायला मिळतो आणि 8A आणि 8B बघायला मिळतो, म्हणजे असे एकूण आपल्याला 13 कलम बघायला मिळतात। सरसकट बोलायचं झालं तर 10 कलम आहेत, 1 ते 10, पण आपल्याला माहिती असणं गरजेचं त्याच्यामध्ये 13 कलम आहेत का, चुकून जर एखादा जोडा लावायचा प्रश्न आला, चुकून जर एखाद्या क्रमाने लावायचा प्रश्न आला किंवा चुकून जर एखादी तरतूद विचारली, जाहिरात बंदीची तरतूद कुठे, बरोबर, किंवा तो अधिकारी नेमला जातो, तो अधिकारी कुठल्या कलमाने नेमला जातो, मग त्याच्यासाठी या मायन्यूट डिटेल सुद्धा माहिती असणं गरजेचं आहे, बरोबर। मग ही होती कायद्याची पार्श्वभूमी। बघा आता आपण असंही बघू शकतो की हुंडा प्रतिबंध अधिनियमातला जो काही जी संकल्पना आहे किंवा ही जी तरतूद करण्यात आलेली आहे किंवा या संकल्पनेच्या बाबतीमधल्या त्याच्या छटा कुठल्या वेगवेगळ्या कायद्यांमध्ये बघायला मिळतात, पण ते आपण कायद्याच्या नंतर बघणार। म्हणजे आयोगाने मला आठवतो प्रश्न विचारलेला होता, हुंड्याबद्दल तरतुदी खालीलपैकी कोणकोणत्या कायद्यांमध्ये केलेल्या आहेत असा प्रश्न विचारलेला होता। मग IPC मध्ये पण तर आहे ना हुंडा प्रतिबंध अधिनियम तर 100% आहे। त्यानंतर आपल्याला काही ठिकाणी म्हणजे एव्हिडन्स ऍक्ट मध्ये सुद्धा बघायला मिळतो किंवा आयोगाने डायरेक्ट आपल्याला कलम विचारलेली होती, कुठल्या कलमांमध्ये आपल्याला बघायला मिळतं। मग IPCच्या आपण 304B मध्ये सुद्धा बघतो, 498A मध्ये सुद्धा कधी कधी याची तरतूद बघायला मिळते, एव्हिडन्स ऍक्ट मधल्या सुद्धा कलमामध्ये ही तरतूद बघायला मिळते, पण ह्या गोष्टी आपण नंतर बघून घेणार आणि याच्यासाठी फेमस असणारी लजपतराय जी केस आहे ती सुद्धा आपण हा संपूर्ण कायदा बघून घेतल्यानंतर काय करणार आहोत, समजून घेणार आहोत, बरोबर। मग हे होतं फक्त आपल्या कायद्याची हिस्ट्री आपण म्हणू शकतो, ओरिएंटेशन आपण म्हणू शकतो, बरोबर। आता आपण काय करूया, एक एक कलम काय आहे ते आधी बघून घेऊया आणि मग त्यानंतर त्या प्रत्येक कलमाला एक आपण काय करूया, पूर्णपणे आपण जसं नेहमी डिस्कशन करतो त्या डिस्कशन नुसार अगदी खोलात जाऊन त्याच्याबद्दल चर्चा करूया।
बघा टेक्निकली 10 कलम आहेत बघा. काय आहे कलम 1 संक्षिप्त नाव विस्तार आणि प्रारंभ. काय असेल याच्यामध्ये त्या कायद्याचं नाव म्हणजेच काय त्या कायद्याचा उल्लेख जिथे जिथे करावा लागत असेल अशा ठिकाणी तो कुठल्या नावाने करायचा त्याच्या संदर्भातली चर्चा आहे. विस्तार आणि प्रारंभ जम्मू काश्मीरचा त्यावेळेस कसा होता स्पेशल राज्याचा त्याला दर्जा होता त्या संबंधातलं हे कलम तिकडे बघायला मिळत होतं आपल्याला बरोबर. म्हणजे काय नाव विस्तार आणि प्रारंभ कुठे बघायला मिळतो कलम 1 मध्ये. मग हुंडा याची व्याख्या हा अधिनियम कशासाठी आहे हुंडा प्रतिबंध अधिनियम. मग कुठल्या गोष्टीला हुंडा म्हणायचा याची जी व्याख्या आहे ही आपल्याला कायद्याच्या कलम 2 मध्ये विचारलेली आहे. आयोगाचा अजून एक असाही प्रश्न येऊ शकतो खालीलपैकी कोणत्या कलमामध्ये हुंडा या संकल्पनेची व्याख्या करण्यात आलेली आहे तर ती व्याख्या आपल्याला बघायला मिळते कलम 2 मध्ये करण्यात आलेली आहे बरोबर. आता असेच कलम विचारतात जे मायनर ऍक्ट्स आहेत ना मायनर ऍक्ट्सवर एकदम बेसिक गोष्टींवर प्रश्न विचारताय आयोग बरोबर. मग हुंडा याची व्याख्या बरोबर. आता सांगायची अजून एक तरतूद काय आपल्याला 2019च्या मेन्स मध्ये आयोगाने प्रश्न विचारलेला होता की हुंडा प्रतिबंध अधिनियम यामध्ये जो काही मौल्यवान रोखा हा शब्द वापरला जातो तर या मौल्यवान रोख्याचा उल्लेख किंवा हा मौल्यवान रोखा म्हणजे आयपीसीच्या कोणत्या कलमानुसार असणारा मौल्यवान रोखा. मग त्याचं उत्तर 30 वगैरे हे तर सर्वमान्य सगळ्यांना माहिती झालेलं आहे बरोबर. आता आपल्याला त्याच्यावरती जाऊन अजून एखादी गोष्ट माहिती असणं गरजेचं आहे त्याच्याहून वरचढ एखादी गोष्ट माहिती असणं गरजेचं आहे. आपण आयपीसी मध्ये 304B शिकलेलो होतो आणि 304B मध्ये आपल्याला या कायद्याचा उल्लेख बघायला मिळत होता आणि मग तेव्हाच आपण ठरवलेलं होतं की बाबा अनवधानाने हा उल्लेख आलेला आहे तर मायनर मध्ये पटकन आपण हा एक कायदा काय करूया संपवून टाकूया बरोबर. मग त्या ठिकाणी आपल्याला काय उल्लेख बघायला मिळतो की कलम 304B मध्ये आपल्याला हुंडा बळी याची व्याख्या बघायला मिळते किंवा त्याच्यासाठीची असणारी शिक्षा बघायला मिळते. मग त्याच्यामध्ये हुंडा म्हणजे काय हे सांगताना त्यांनी स्पष्टपणे स्पष्टीकरणात नमूद केलेलं होतं की हुंडा प्रतिबंध अधिनियमाच्या कलम 2 मध्ये जी काही हुंड्याची व्याख्या दिलेली आहे तीच व्याख्या कलम 304B आयपीसीच्या हुंडा बळी येथील हुंड्यामध्ये कन्सिडर करावी बरोबर. आयोगाने काय विचारलं आपल्याला हुंडा प्रतिबंध अधिनियमाचा कलम तिकडे आयपीसी मध्ये कुठे आपल्याला त्याचं माहिती पाहिजे आपल्याला हेही माहित पाहिजे आयपीसी मध्ये असणाऱ्या शब्दाचा उल्लेख हुंडा प्रतिबंध अधिनियमाच्या कोणत्या कलमामध्ये म्हणजे काय आपण 2 वेने गेलो आपण काय केलं पूर्णपणे तयारीने गेलो बरोबर. मग तिसरं काय आहे बघा हुंडा देण्याबद्दल किंवा घेण्याबद्दल शास्ती म्हणजे काय आपण टेक्निकली त्याला शिक्षा बघतो बरोबर. हुंडा देण्याबद्दल आणि घेण्याबद्दल ही त्याला काय आहे शास्ती आहे. आपल्याला बघा बोली भाषेमध्ये एवढंच माहिती असतो हुंडा दिला म्हणून काय हुंडा मागितला म्हणून शिक्षा केली जाते हुंडा दिला म्हणून सुद्धा काय केली जाते एक प्रकारे शिक्षा दिली जाते. हुंड्याला अपप्रेरणा दिली म्हणून सुद्धा काय केली जाते एक प्रकारे शिक्षा केली जाते. मग या संदर्भातल्या तरतुदी कलम 3 मध्ये बघायला मिळतात. हुंडा मागण्याबद्दल शास्ती आपल्याला काय बघायला मिळते स्पष्टपणे उल्लेख करून कलम 4 मध्ये बघायला मिळते. कलम 4A मध्ये काय आहे जाहिरातींवर बंदी म्हणजेच काय का आपल्याला काही वेळापूर्वी म्हणजे आपण म्हणू शकतो हा कायदा अस्तित्वात येण्यापूर्वी काही लोक फार एकदम न्यूजपेपर मध्येच काय करायचे माझ्या या व्यक्तीचं माझ्या मुलीचं किंवा माझ्या मुलाचं काय आहे लग्न करायचं आहे जर कोणी इच्छुक असेल तर त्यांनी संपर्क साधावा त्यांना एवढा हुंडा दिला जाईल अशी डायरेक्ट सरसकट जाहिरात करायची. मग ते सुद्धा कसं आहे एक चुकीचं आहे त्याच्यासाठीची विशेष तरतूद आपल्याला इथे बघायला मिळते बरोबर. त्यानंतर काय बघा हुंडा देण्याचा किंवा घेण्याचा करार शून्य असावा याचा काय हुंडा देणे घेणे काय समजायचं शून्य समजायचं. हे कसं हे आपण 5व्या कलमामध्ये बघून घ्या. फक्त आता ओरिएंटेशन बघूया मेन आपण यातले शब्द बघूया. कलम 6 काय आहे हुंडा इथे पती नाही पाहिजे हुंडा इथे पत्नी पाहिजे काय म्हणू शकतो आपण इथे पत्नी पाहिजे. हुंडा पत्नीच्या किंवा तिच्या वारसांच्या हितार्थ असावा म्हणजेच काय उद्या उठून त्या हुंड्यातल्या एखादी समजा रक्कम असेल एखादा समजा जर काही सोनं नाणं असेल त्याच्यावर हक्क कोणाचा तर ते आपण एक शब्द ऐकतो बघा नेहमी स्त्रीधन. मग ती संकल्पना कुठेतरी इथे आपल्याला बघायला मिळते बरोबर. पुढे काय आहे अपराधांची दखल घेणे न्यायालय अपराधांची दखल घेतं. अपराध हे विवक्षित प्रयोजनांसाठी दखलपात्र आणि जामीन योग्य असणे आणि आपसात मिटवण्याजोगे नसणे म्हणजेच काय तो या कलमा अंतर्गत केला जाणारा अपराध कसा आहे असाही प्रश्न आयोग विचारू शकतो. मग हुंडा प्रतिबंध अधिनियम याच्या अंतर्गत केला जाणारा अपराध हा दखलपात्र आहे परंतु याला न्यायालयाच्या आदेशाशिवाय एक प्रकारे आपण म्हणू शकतो की अटक होत नाही आणि अटक झाली तर हा जामीनपात्र गुन्हा नाही आहे न्यायालयाच्या परवानगीशिवाय याला त्याचा जामीनही दिली जात नाही म्हणजे काय आहे हा एक अजामीनपात्र सुद्धा गुन्हा आहे बरोबर. आता साधी गोष्ट आहे जेव्हा आपण दखलपात्र आणि अदखलपात्र बघत असतो तेव्हा साधी गोष्ट आहे की दखलपात्र गुन्ह्यांमध्ये अटक करण्याचा डायरेक्ट पोलिसांना अधिकार असतो बरोबर. त्यांना न्यायालयाच्या निर्णयासाठी थांबावं लागत नाही बरोबर. परंतु इथे आपण काय बघतोय हा दखलपात्र आहे परंतु न्यायालयाच्या निर्णयाशिवाय अटक करता येत नाही आणि जर उद्या उठून न्यायालयाने निर्णय दिला तर त्यानंतर काय आहे तर त्याला पोलिसांना जामीनही देता येत नाही न्यायालयाला नवीन आदेश काढावा लागतो की सदर XYZ व्यक्तींना काय करावं लागेल सोडून द्यावं लागेल बरोबर. म्हणजे ही याच्यामध्ये थोडा विरोधाभास आहे नक्कीच आपल्याला बघायला मिळतो. मग हीच नक्की एक तरतूद काय ती आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे.
त्यानंतर आपसात मिटवण्यात जोगे नसणे म्हणजे काय, तडजोड पात्र नसणे. उद्या उठून हा गुन्हा झालेला आहे, हे काय एकदम छोटी गोष्ट नाही, हे एकदम फार मोठी समाजाला असलेला एक कलंक आहे हुंडा ही पद्धत म्हणजे. मग या गोष्टीला काढून टाकण्यासाठीचा हा कायदा आहे. मग या कायद्याअंतर्गत केले जाणारे अपराध हे तडजोड पात्र नाहीये, अपराध झाला गुन्हा त्याच्यावर नोंदवला जाणारच. बरोबर. पुढे काय आहे, विवक्षित खटल्यांमध्ये शाबितीचा भार, महत्वाचा शब्द इथे आपण बघतोय पुन्हा एकदा, शाबितीचा भार. आता शाबित म्हणजे काय, कोणी ते प्रूव्ह करायचं असतं ते. बरोबर, कोणी ते प्रूव्ह करायचं असतं. भार म्हणजे काय, जबाबदारी. मग जर सर्वसामान्य पद्धतीमध्ये म्हणजे 99.99 केसेसमध्ये आपल्याला काय बघायला मिळतं, एक सर्वसाधारणपणे विचार करायचा झाला तर कुठलीही केस असते ती दोन पक्षांमध्ये चालत असते. एक ए असतो आणि एक बी असतो. बरोबर. समजा जर ए ने बी वर एखादा आरोप ठेवला, काय, समजा ए ने जर बी वर एखादा आरोप ठेवला आणि त्याच्या बदल्यात त्याने कोणताही पुरावा दिला नाही तर बी काय आहे, टेक्निकली बघायचं झालं तर निर्दोष मुक्तता होणार. म्हणजेच हारणार कोण, ए नावाचा व्यक्ती हारणार. म्हणजेच काय, साधी गोष्ट, साबितीची जबाबदारी नेहमी कोणावर असते, जो हारतो त्याच्यावर असते. बरोबर. जो हारतो त्याला राज्य घ्यावं लागतं, एवढं लक्षात ठेवा. काय आहे, जो हारतो त्याला काय करावी लागते, त्याला साबितीची जबाबदारी घ्यावी लागते. परंतु ही सर्वसामान्य परिस्थिती झाली. जर अपराध घडत असेल तर 99.99% केसेसमध्ये आपल्याला जो कोणी आरोप करतो तो आरोप करणाऱ्या व्यक्तीवर, आरोपीवर नाही, आरोप करणाऱ्या व्यक्तीवर काय असते, साबितीची जबाबदारी दिलेली असते, साबितीचा भार असतो. परंतु काही काही ठिकाणी म्हणजे काही 0.01 ठिकाणी आपल्याला त्या कलमामध्ये तिथे नमूद केलेलं असतं, भले याने आरोप जरी केला असेल, हा याच्यावर आरोप केलेला असेल तरीही, उद्या उठून याच्यावर आरोप झालेला असेल तरीही सुद्धा याने इथे सांगणं गरजेचं आहे की माझ्यावर जो आरोप झालेला आहे तो खोटा आहे, मी निर्दोष आहे. म्हणजेच काय, कधी कधी जो आरोप करतो म्हणजे ज्याच्यावर आरोप केला जातो त्या व्यक्तीवर सुद्धा साबितीचा भार दिला जातो. मग ही तरतूद आपल्याला इथे बघायला मिळते. बरोबर. हे कसं आपण ते तिथे बघून घेऊया. फक्त एवढं लक्षात ठेवायचं, साबितीचा भार जो हारतो त्या पक्षाला साबित करावं लागतं. बरोबर, की साधी गोष्ट आहे. बरोबर. फक्त याच्यासाठी एक गोष्ट काय कन्सिडर करणं गरजेचं आहे, कुठलाही पुरावा द्यायची किंवा कुठलाही पुरावा दिलेला तिथे नसणं गरजेचं आहे. पुढे, हुंडा प्रतिषेधी अधिकारी राज्य शासन त्याची नियुक्ती करतं. आयोगाने साधारणतः दोनदा वगैरे प्रश्न विचारला आहे या कलमावर की खालीलपैकी कुठल्या कलमा अंतर्गत हुंडा प्रतिषेधी अधिकारी नियुक्त केला जातो. कलम 8B. कोणाला नियुक्त करण्याचा अधिकार आहे, राज्य शासनाला. त्याचे कामं वगैरे कोण सांगू शकतो, आता जो नियुक्त करेल तोच कामं सांगेल ना मित्रांनो. बरोबर. पुढे काय आहे, नियम करण्याची शक्ती आणि त्यानंतर नियम करण्याची राज्य शासनाची शक्ती. म्हणजेच काय, साधारणतः कलम 9 मध्ये आपण काय बघतो, ही जी नियम करण्याची शक्ती आहे ही संपूर्ण कायद्याच्या बाबतीमधली एखादा नियम करण्याच्या बाबतीमधली तरतूद आहे. आणि नियम करण्याची राज्य शासनाची शक्ती म्हणजे काय आहे, ती या 8B अंतर्गत जो काही हुंडा प्रतिषेधी अधिकारी आहे त्याच्या बाबतीमध्ये नियम करण्याची शक्ती सांगितलेली आहे. बरोबर. हे टेक्निकली 10 कलम आपल्याला बघायला मिळतात आणि एकजून बघायचं झालं तर साधारणतः हा कन्सिडर केला 4A, 8A आणि 8B कन्सिडर केला, असे टोटल एकूण 13 कलम आपण या लेक्चरमध्ये या कायद्या अंतर्गत बघून घेणार आहोत. बरोबर. आता साधी गोष्ट आहे, हे राहू द्या असं तिथे. आपण काय बघतो मित्रांनो, हुंडा. बरोबर. हुंडा प्रतिबंधी अधिनियम किंवा हुंडा प्रतिबंध अधिनियम ही तरतूद आपण इथे बघतोय. मग सांगायचं तात्पर्य काय किंवा विचारायचा प्रश्न काय असेल की हुंडा म्हणजे काय, मला एवढं सांगा. हुंडा म्हणजे काय, आपण काय सांगू शकतो की खालीलपैकी कुठल्या गोष्टीला हुंडा म्हणायचा आणि खालीलपैकी कुठल्या गोष्टीला हुंडा म्हणायचा नाही, हे आधी आपलं क्लिअर होणं गरजेचं आहे. कळतंय, हे आधी आपलं क्लिअर होणं इथे गरजेचं आहे. बरोबर. आता आपण सुरू करूया. त्यासाठी मी तुम्हाला एक आपल्या डेली लाईफ मधलं प्रत्येकाने कधी ना कधी तरी एकदा पाहिलेलं असं आपण अपेक्षित ठेवू शकतो ते एक उदाहरण आपण बघूया. त्या उदाहरणामध्ये काही कॅरेक्टर्स आहेत. बरोबर. जसं आपण म्हटलेलं होतं की ते उदाहरण आपण आपल्यालाच जोडणार, म्हणजेच काय ते लवकर समजतं आणि इतरांवर उगाच कशाला बोटं ठेवायची. आता तुम्ही विचार करा सर्वांनी, मी आहे. बरोबर. मला या व्यक्तीशी लग्न करायचंय. कळते. आता तुम्ही म्हणू नका सर एम वरनं कोण आहे, साधी गोष्ट आहे मित्रांनो. आपण जेव्हा ए ते एम लिहित असतो तर एम 13वा येतो, 26च्या मधलं 13. डोकं वापरायचं. सीसॅट मध्ये आपण लिहितो ना ABCD, एम नंतर खाली येतो ना NOPQ ला, त्यामुळे ही ती तरतूद केलेली आहे. उगाच उदाहरण उठून कुठला दुसरा अर्थ काढू नका. बरोबर. ए नावाचा कोण आहे, मी आहे. मला या व्यक्तीशी काय करायचं आहे, लग्न करायचंय. बरोबर. आता आपल्या समाजामध्ये आपण बघतो की लग्न जेव्हा ठरत असतं तेव्हा लग्न ठरत असताना त्या लग्न ठरायच्या काही पद्धती असतात. म्हणजेच काय, उद्या उठून समजा आपल्या ओळखीतला एखादा नातेवाईक असेल, समजा या उदाहरणामध्ये माझ्या ओळखीतला एक नातेवाईक होता, त्याने मला नाही विचारलं, त्याने माझ्या आई वडिलांना विचारलं काय मग यावर्षी उरकायचं का.
काय या मर्सी उरकायचं का? पोरगा प्रॉपर गव्हर्नमेंट जॉबला लागलेला आहे, सरकारची चांगली क्लास 1 अधिकाराची पोस्ट आहे, आता त्याने लग्न करायचं का किंवा त्याचं लग्न तुम्ही करू इच्छिता का? असं काय केलं जातं आपल्यापैकी की नातेवाईकांपैकी किंवा कुठल्या तरी एका व्यक्तीकडनं आपल्या घरच्यांना विचारलं जातं. त्याला आपण बोलीभाषेत काय म्हणतो? एक मीडिएटर असतो, मध्यस्थ असतो, लग्न जुळवून देणारा. बरोबर. कधी कधी ऐकतो बघा आपण, नवरा बायकोमध्ये भांडण होतात, ते तिसऱ्याला बोलवतात, बाबा तू लग्न जुळवून दिलेलं, ये तू येऊन निस्तर. भांडण यांचं, त्याने बिचाराने कुठल्या तरी चांगल्या उद्देशाने समजा यांचं लग्न जुळवून दिलेलं असेल, लग्नानंतर भांडण त्याने निस्तरायचं का? नाही. पण ती तरतूद इथे महत्वाचं असते. त्याने काय केलेलं होतं? येऊन विचारलेलं होतं लग्न उरकायचंय का? माझे आई वडील काय म्हणाले तिथे? हा ठीक आहे, लग्न करायचं, म्हणजे त्याचाही लग्न करायचा विचार आहे, आपण काय करूया, ठीक आहे तुम्ही बघायला सुरुवात करा, पण अशीच व्यक्ती बघा किंवा असंच घर बघा जे आमच्या लेवलचं असेल. काय म्हटली माझे आई वडील? की समजा अशीच व्यक्ती बघा की ते काय आहे, ते आमच्या लेवलचे असणं गरजेचं आहे, आमचा मानपान त्यांनी व्यवस्थित ठेवणं गरजेचं आहे. मग अशा वेळेस तो मीडिएटर काय म्हणतो तिथे मध्यस्थ, तुम्ही काही टेन्शन घेऊ नका, आपल्याला माहिती आहे की आदित्य काय पदावर आहे, तुमच्याकडे येणारं स्थळ किंवा मी तुमच्याकडे जे स्थळ घेऊन येईल ते तुमच्याच लेवलचं असेल, तुम्हाला कुठल्याही गोष्टीमध्ये मागे पुढे पाहावं लागणार नाही, असं त्यांनी तिथे म्हटलं. आता ही एक पहिला टप्पा झाला. दुसऱ्या टप्प्यात काय होतं? समजा त्या व्यक्तीने काही मला स्थळं दाखवली किंवा मी काही स्थळं बघायला गेलो. बरोबर. आपल्याकडे इक्वॅलिटी आहे, मुलगा मुलगी सगळे समान आहे आपल्या विचारसरणीमध्ये, पण उदाहरण म्हणून सांगतोय आपण. समजा मला त्याने काही स्थळं दाखवली आणि स्थळं दाखवल्यानंतर मला एखादी मुलगी पसंत पडली, मला या मुलीशी लग्न करायचंय, मी हो म्हटलो ठीक आहे लग्न करूया, तिच्याही घरचे किंवा तीही म्हटली हो ठीक आहे लग्न करूया. बरोबर. असं असताना सगळं ठरल्यानंतर बघा, लग्नाच्या आधी किंवा लग्न कसं पार पडायचं म्हणून काय केले जातात, आपण एकत्र भेटतो. बरोबर. आपण एकत्र भेटतो म्हणजे तिथे त्या मुलाचं आणि मुलीचं काही देणं घेणंच नसतं, लग्न त्यांचं आहे पण त्यांना बाहेर पाठवलं जातं, आणि किंवा बाहेर पाठवलं जातं म्हणजे काय, किंवा जास्त या गोष्टींमध्ये त्यांना समाविष्ट करून घेतलं जात नाही. याला आपण काय म्हणतो माहिती का? लग्नाची बैठक असते ना, लग्नाची एक बैठक असते बघा लग्न व्हायच्या आधी किंवा सगळ्यात गोष्टी ठरायच्या आधी, की काय आणि कसं करायचं. बरोबर. काय आणि कसं करायचं, किंवा त्याला आपण म्हणतो देण्या घेण्याची बैठक. देण्या घेण्याचं बोललं पाहिजे ना, असं आपण नेहमी म्हणतो. बरोबर. मग या बैठकीमध्ये माझी आई काय म्हणते, उदाहरण आपण लक्षात ठेवूया, माझी आई काय म्हणते, माझा मुलगा इकडे इकडे लागलेला आहे, क्लास 1 अधिकारी आहे, उद्या उठून माझ्या मुलाशी जर तुमच्या मुलीचं लग्न होऊ द्यायचं असेल तर तुम्ही मिनिमम एक फॉर्च्युनर गाडी, आपलं फॉर्च्युनरचं उदाहरण लक्षात ठेवायचं नेहमी, फॉर्च्युनर गाडी, त्यानंतर लग्न पण लावून द्यायचं, फॉर्च्युनर गाडी पण द्यायची आणि 50 तोळे सोनं पण द्यायचं आणि 10 लाख रुपये कॅश पण द्यायची. ही तरतूद त्यांनी इथे सांगितली. बरोबर. आता हे काय केलं त्यांनी? डायरेक्टली सांगितलं मला हे एवढं एवढं हवंय. आता हिने काय काय शब्द वापरलेले होते? पैसे, मौल्यवान रोखा. बरोबर. त्यानंतर आपण काय म्हणू शकतो? गाडी म्हणजे काय? जंगम मालमत्ता. बरोबर. किंवा आपण काय म्हणू शकतो? कुठल्याही प्रकारची मालमत्ता राहतात. बरोबर. म्हणजे आपण कुठल्या 2 संकल्पना बघितल्या? कुंड्यामध्ये कशा कशाची मागणी केली जाते? पैशाची मागणी केली जाते, मालमत्तेची मागणी केली जाते, मौल्यवान रोख्याची मागणी केली जाते. बरोबर. हे इथे वापरलं. बरोबर. आता मग तिच्याकडचे हे काय म्हणतील की बघा आम्ही काय आहोत? शिक्षक आहोत. समजा ही एका शिक्षकाची मुलगी असेल. बरोबर. आता आपण बघतो की शिक्षकांना कामही खूप जास्त असतात, बिचारांना लोडही खूप असतं आणि त्यांना किती एक साधारणतः 70-80 हजार रुपयाचा पगार असतो. आता तो ज्या व्यक्तीचा 70-80 हजार रुपये पगार आहे त्या व्यक्तीला त्याचं घर चालवायचं आहे. समजा हिला अजून एक भाऊ असेल तर, हिची आधी एक बहीण असेल, तिचं लग्न झालं असेल तर. बरोबर. आता एक सीन क्रिएट करतोय मी, तुम्ही एवढं लक्षात ठेवा फक्त. म्हणजे सांगायची तरतूद काय की उद्यावरून जर हे होत असेल तर त्या 70 आणि 80 हजार वाल्याला माझी फॉर्च्युनर गाडी म्हणजे 45 लाख रुपये, 20 तोळे सोनं जर आज जरी विचारलं, जरी आजच्या 20 तोळ्या सोन्याचा रेट जर कन्सिडर करायचा तर 10 लाख म्हणजे 55 लाख रुपये झाले. 20 लाख रुपये 10 लाख रुपये कॅश मागितली म्हणजे 65 लाख रुपये झाले. आणि त्यानंतर उद्यावरून कन्सिडर केलं लग्न करायचा खर्च 7-8 लाख रुपये म्हणजे जवळजवळ 70 ते 75 लाख रुपये झाले. आता जर एका माणसाचा पगार 60-70 हजार आहे तर त्या माणसाला ते एकदम नॉर्मल लेवलला सगळं करणं अपेक्षित आहे का त्याच्याकडनं? नाही. किंवा ते त्याच्याकडनं शक्य आहे का? नाही. तरी तो बिचारा काय म्हणतो की नाही बाबा, आम्हाला जो जावई मिळतोय तो क्लास 1 अधिकारी आहे, त्यात काही करून मी काय करतो, ठीक आहे मी गोष्टींची मॅनेज करतो, काही ना काही थोडं आपण कमी जास्त करूया पण मी 100% करतो. बरोबर. म्हणजेच काय, माझ्या आईने त्या व्यक्तीकडे ज्या गोष्टींची मागणी केली त्या गोष्टींची मागणी करताना तिने कुठल्या गोष्टी मागितल्या? मालमत्ता मागितली, कुठलीही आपण म्हणू शकतो की आपण त्यानंतर मौल्यवान रोखा मागितला, पैशाच्या स्वरूपात असेल कुठल्याही स्वरूपात असेल, या गोष्टींची तिने मागणी केलेली होती. आणि असं करत असताना तिने हे पहिल्या उदाहरणात काय केलं? सरसकट त्यांच्याकडे मागितलं. का मागितलं? लग्नाचा मोबदला म्हणून. ती सरळ म्हटली ना, तुमची जर एवढी द्यायची दानत असेल तरच लग्न होईल, नाही तर लग्न होणार नाही.
इथे हे विचार कन्सिडरच नाही केला गेलाय की मला ती व्यक्ती आवडते का किंवा तिला तो व्यक्ती मी आवडतोय का, हे जाऊ दे, हे मॅटर नाही करत काही काही लोकांसाठी. पण आपल्या उदाहरणामध्ये काय केलेले, सरसकट मागणी केली आहे, एवढं देत असाल तरच काय करू आपण, एक प्रकारे काय आहे की लग्न होईल, म्हणजे लग्नाचा मोबदला म्हणून ही गोष्ट मागितली. बरोबर. आता आपण याच ह्याच्यातलं दुसरं उदाहरण बघूया, आपण लिहून ठेवूया. पहिल्या उदाहरणात काय केले आपण, सरसकट मागणी केली. आता दुसरं उदाहरण, सेम परिस्थिती आहे. आता माझी आई काय म्हणते की मला माझ्या मुलाचं सुख महत्वाचं आहे, माझा मुलगा जर तुमच्या मुलीसोबत सुखी राहणार असेल तर उद्या उठून तुम्ही काही नाही दिलं तरी चालेल, आमची कसलीही अपेक्षा नाही, आम्ही शिकलेले लोक आहोत, आम्हाला अजिबात हुंडा वगैरे नको, फक्त कळतंय आम्हाला काहीही नको, तुम्ही मुलगी त्या अंगावर घातलेल्या कपड्यांनिशी पाठवून दिली तरी चालेल, आम्हाला लग्नात काहीही नको, फक्त तुमची जी गावाकडे एक 10-12 एकर जमीन आहे, हायवे नजीक आहे, ती काय करा, ती तुम्ही माझ्या मुलाच्या नावावर करा. काय करा सांगितलं तिने, माझ्या मुलाच्या नावावर करा. म्हणजेच काय तिने केलेलं होतं, इथे पण तिने कशाचा वापर केला, आता तिने स्थावर मालमत्ता मागितली. मगाशी तिने सोनं मागितलेलं होतं, गाडी मागितली होती, दॅट इज जंगम मालमत्ता. आता तिने काय केलेलं आहे, स्थावर मालमत्ता मागवली. बरोबर. आता स्थावर मालमत्ता ही सुद्धा मालमत्ताच झाली ना. बरोबर. आणि उद्या उठून जर मालमत्ता नावावर करून द्यायची असेल तर तो पेपर असतो, जो दस्तऐवज तयार केला जातो, तो दस्तऐवज काय करतो, मालमत्तेचं हस्तांतरण करतो. म्हणजेच तो दस्तऐवज कसा असतो, मौल्यवान रोखा असतो. आपण IPCच्या कलम 30 मधील व्याख्येमध्ये हेच बघितलेलं होतं. जो दस्तऐवज एखाद्या मालमत्तेचं किंवा एखाद्या मालकी हक्काचं हस्तांतरण करतो किंवा विकत घेतो किंवा XYZ मालकी हक्क सांगतो, त्याला आपण काय म्हटलेलं होतं, मौल्यवान दस्तऐवज म्हटलेलं किंवा मौल्यवान रोखा म्हटलेलं होतं. म्हणजेच काय, ती दुसऱ्या उदाहरणात काय करते, सरसकट मागत नाहीये, इनडायरेक्टली मागते. आता तिसरं उदाहरण, क्लास 1 झालेलो आहे मी. बरोबर. मी माझ्या आई वडिलांना काय सांगतोय की नाही आपल्याला काय लग्नात हुंडा बिंडा काय मागायचं नाही आहे. ते पण सुशिक्षित आहेत, ऑब्व्हियसली आहेत. उदाहरणात आपण फक्त ह्या 2 ठिकाणी त्यांना घेतलेलं आहे, तर ते सुशिक्षित, ते पण सुशिक्षित आहेत. आपण काय करूया, हुंडा वगैरे घेऊ नकोया. जे काही त्यांना द्यायची इच्छा असेल किंवा द्यायची इच्छा नसेल, आपण काही अपेक्षा ठेवायची नाही. आपल्या घरात चांगली मुलगी येते, आपलं घर सुधारतंय, विषय संपला. आम्ही ह्या विचाराने गेलो. त्या बैठकीमध्ये आम्ही काय सांगितलं की बघा आमची काही तशी अपेक्षा नाही आहे, तुम्हाला काही करायचंय ते करा, काही नाही करायचंय नका करू, तो तुमचा प्रश्न, आम्हाला जे काही करायचं आहे आमच्या मुलाच्या लग्नामध्ये आम्ही ते करू, असं जेव्हा माझे आई वडील सांगतात. बरोबर. म्हणजे ही काय झाली, त्यांनी सामंजस्याची भूमिका घेतली. ही तिसरं उदाहरण. हे 3 उदाहरणं आपण बघितली. आता याच्यामध्ये अजून फाटा फुटणारच आहेत, नो डाऊट. एवढा एकदम हा कायदा एवढा सोपा नाही आहे, वाटतंय 10 कलम, पण कायदा कन्सेप्ट काय आली पाहिजे तर प्रश्न बरोबर येणार आपले. काय आहे हे उदाहरण, हे काय झाली, हे 3 उदाहरणं झाले. या उदाहरणांमध्ये पहिल्या आणि दुसऱ्या उदाहरणात केलेली कृती जी असते ना, त्या कृतीला काय म्हणायचं, हुंडा असं म्हणायचं. काय म्हणायचं, हुंडा मागितला असं कन्सिडर करायचं. आणि तिसऱ्या उदाहरणात जी सामंजस्याची भूमिका बजावलेली होती ना, त्याला हुंडा म्हणायचं नाही. बरोबर. मग आता साधी गोष्ट आहे, जेव्हा सामंजस्याच्या भूमिके बाबतीत आपण काय म्हणू शकतो, उद्या उठून आम्ही किती नाही म्हटलं की बाबा आम्हाला काहीच नको, तुम्ही आहे तशा घातलेल्या अंगावरच्या कपड्यांवरनं जरी मुलीला सुपूर्द केलं, लग्न लावून दिलं तरी पण चांगली गोष्ट आहे, एवढं बोलून आम्ही सुटलं, तरीही जर तिच्या वडिलांनी स्वे इच्छेने एखादी गोष्ट दिली तर त्याला हुंडा म्हणायचा का, तर तो हुंडा म्हणत नसतो आपण. बरोबर. म्हणजेच काय, लग्नाचा मोबदला म्हणून जेव्हा एखादी गोष्ट मागितली जाते आणि ती गोष्ट जेव्हा मौल्यवान रोखा, अशाच गोष्टी असतात, मौल्यवान रोखा किंवा स्थावर जंगम मालमत्ता या गोष्टी मागितल्या जातात, तेव्हा त्या मागितलेल्या गोष्टीला काय म्हणायचं आपण, एक प्रकारचा हुंडा मागणे ही तरतूद म्हणायचं. तो डायरेक्टली सुद्धा असू शकतो, इनडायरेक्टली सुद्धा असू शकतो. आणि स्वे इच्छेने जर दिलेला असेल मुलीच्या वडिलांनी किंवा तिच्या आईने किंवा तिच्या घरच्यांनी, तर त्याला फक्त हुंडा मागाय म्हणायचं नाही. ही पहिली संकल्पना तुमची क्लिअर झाली. बरोबर. त्यानंतर आता आपण विचार करूया, याच्याच मध्ये आपण अजून खोल जाऊया. आता बघा, इनडायरेक्टच्या बाबतीमध्ये काय सांगू शकतो, समजा आपण काय म्हटलं की माझ्या आईने सांगितलं की ठीक आहे एवढ्या एवढ्या गोष्टी लागतील, या गोष्टी करणं अपेक्षित आहे, तुम्ही हे पण द्यायचंय, घरातलं काही सामान सुद्धा द्यायचंय. बरोबर. म्हणजे उद्या उठून माझ्या आईने सांगितलेलं होतं की तुम्हाला गाडी द्यावी लागणार आहे, 10 लाख रुपये द्यावे लागणार आहेत, 20 तोळे सोनं द्यावं लागणार आहेत आणि मुलांच्या संसारासाठी लागणारं साहित्य तुम्हाला द्यावं लागणार आहे. उद्या उठून तो मुलीचे घरचे काय किंवा मुलीचे आई वडील काय म्हटले, हा ठीक आहे काही प्रॉब्लेम नाही आम्ही देतो. बरोबर. हे इथपर्यंत ठरलं. आता त्यानंतर समजा आपलं आजचंच उदाहरण बघायचं झालं, एकदम लाईव्ह एक्झाम्पल तुम्हाला सांगतो. काल किती तारीख होती, 14 सप्टेंबर होती. काल ॲपलची इव्हेंट झालेली होती आणि माझ्या आईला माहिती ऑब्व्हियसली, समजा मला ॲपलचे प्रोडक्ट्स आवडतात, तर ती काय करते, समजा उदाहरणामध्ये आपल्या तिने फोन केला आणि तिथे तिच्या मुलीला म्हणजे तिने तिच्या सुनबाईला किंवा तिच्या सुनेच्या आईला म्हणजे विणबाई जी असेल किंवा XYZ कोणी असेल त्यांना सांगितलं की बघा माझ्या मुलाला आयफोन खूप आवडतात, कालच आयफोन लॉन्च झालेला आहे, तुम्ही आम्हाला काही गोष्टी देणार होत्या त्याच्यामध्ये हा आयफोन तुम्ही ॲड करा.
किंवा त्यांनी सांगितलेलं होतं की बाबा फ्रीज तुम्हाला द्यावं लागणार आहे लग्नामध्ये, तर आई काय सांगते, एक काम करा, साधं फ्रीज नको, साधं फ्रीज आमच्याकडे ऑलरेडी एक आहे, तुम्ही एक काम करा, दुसरं मोठं जे 65 हजाराचं आहे ते तुम्ही काय करा, आम्हाला पाठवून द्या. किंवा ती फक्त एवढंच सांगते की तुम्हाला उद्या उठून जर ही गोष्ट द्यायची आहे, माझा मुलगा, जर तिने असं सांगितलं माझा मुलगा फक्त सॅमसंगच्या 65 हजारातल्या फ्रीज मधलं पाणी पितो, तर ते सुद्धा काय झालं, एक प्रकारे इनडायरेक्टली तिच्या आई वडिलांना हुंडा मागितल्यासारखी तरतूद झाली. काय, आम्हाला हे हवं आहे. बरोबर, आपण कधी कधी करतो बघा, आपल्या मनात एखादी इच्छा असते, आपण ते डायरेक्ट बोलून दाखवत नाही, आपण कुठल्या ना कुठल्या तरी गोष्टींचा सहारा घेतो. म्हणजेच काय, आपण सरसकट जरी मागणी केली असेल, आपण इनडायरेक्टली जरी मागणी केली असेल, कुठल्याही माध्यमातून मागणी केली असेल, त्या मुलीच्या घरच्यांकडे मागणी केलेली असेल आणि किंवा त्या मुलीकडे डायरेक्टली मागणी केलेली असेल, आणि जर अशी मागणी लग्नाचा मोबदला म्हणून कन्सिडर होत असेल, तर त्या मागणीला आपण काय म्हणायचं, हुंडा म्हणायचं. एवढंच फक्त मला इथे तुम्हाला सांगायचं. बरोबर, एवढंच तुम्हाला मला इथे सांगायचं. बरोबर, आता याच्याच मध्ये आपण अजून एक काय म्हणू शकतो, आता हे काय झालं, मग हुंडा याला म्हणायचं आपण, कळतंय, ह्या जे काही आपण सरसकट आणि इनडायरेक्ट मागण्या बघितलेल्या होत्या त्याला आपण हुंडा म्हणायचं. एवढंच फक्त लक्षात ठेवा, जास्त लोड घेऊ नका. कुठल्या गोष्टींचा मागू शकतो हुंडा, मौल्यवान रोख्याचाच मागणार ना, एखाद्या जंगम मालमत्तेचा किंवा स्थावर मालमत्तेचाच मागणार ना, साधी गोष्ट. या दोन प्रकारे जेव्हा लग्नाचा मोबदला म्हणून एखादी गोष्ट मागितली जाते तेव्हा त्याला हुंडा म्हणायचं. बरोबर, आता हुंडा कोण मागू शकतं किंवा हुंडा कोणाला द्यावा लागतो, आपल्याला फक्त एवढं माहिती असतं की मुलीकडचे मुलाला हुंडा देतात, परंतु असं नसतं मित्रांनो. जेव्हा आपण मागच्या त्या हुंडाबळीच्या आयपीसीच्या व्याख्येमध्ये सुद्धा बघितलेलं होतं, हुंडा जो असतो तो कोणीही, म्हणजे काय, लग्नामध्ये जो ए पक्ष आहे, लग्नामध्ये जो दुसरा पक्ष आहे, या दोन्ही पक्षांपैकी कोणीही कोणाला देऊ शकतो. मुलाचा पक्ष मुलीच्या पक्षाला देऊ शकतो किंवा मुलीचा पक्ष मुलाच्या पक्षाला देऊ शकतो. आपल्या समाजामध्ये काही अशी उदाहरणं आपल्याला बघायला मिळतात की जिथे मुलीने मुलाला द्यायच्या ऐवजी मुलगा काय करत असतो, मुलीला हुंडा देत असतो. बरोबर, रादर हुंडा देणं चुकीचंच आहे, पण द्यायची वेळ आली तर मुलांनी मुलीला द्यावं, मुलीने मुलाला देऊ नये, हे तर माझं सरसकट म्हणणं आहे. बरोबर, पण कायद्यानुसार हुंडा देणं घेणं हे चुकीचंच आहे. बरोबर, सांगायचं तात्पर्य काय, हुंड्याचं स्वरूप कसं असू शकतो, वधूकडनं वराकडे किंवा वराकडनं वधूकडे, सोप्या भाषेमध्ये मुलाकडनं मुलीकडे, मुलीकडनं मुलाकडे, असं कोणाकडेही असू शकतो. हुंडा दोन्ही पक्षांपैकी कोणीही मागू शकतं आणि कोणीही देऊ शकतं. इथे अशी काहीच अट नाहीये की मुलीने जेव्हा एखाद्या मुलाला दिलेली गोष्ट असते तेव्हाच त्याला हुंडा म्हणायचा. बरोबर, ही एक दुसरी संकल्पना आपण बघितली. आता या कायद्यातली तिसरी आणि महत्वाची संकल्पना, या संकल्पना झाल्यावर आपण एक्झॅक्टली पुन्हा परत आपण एक कलम बघूया. बघा, साधी गोष्ट आहे, समजा आमची ही बैठक आहे. बरोबर, आता ही बैठक आहे, या बैठकीला आम्हाला जायचं आहे, तिथे माझे वडील आहेत, माझ्याकडनं बोलायला माझा मामा आहे. बरोबर, आमच्या सोबत अजून आमच्या भावकीमधले समजा 2 ते 3 जण आहेत. म्हणजेच काय, साधारणतः कन्सिडर करायचं झालं तर या मुलाच्या आई वडिलांसोबत किंवा या मुलाच्या सोबत अजून काही जण आहेत. बरोबर, आता इथे जे माझे वडील आहेत, माझे वडील काय म्हणतात की नाही नको बाबा, काही गरज नाहीये, आपण सगळं देवाच्या दयेने आपला पोरगा पास झालेला आहे, काही कुठलीही आपल्याला पैशाची गरज नाही आहे, आपण त्या व्यक्तींकडे हुंडा नको मागूया. बरोबर, असं जर माझ्या वडिलांचं म्हणणं असेल जाता जाता, मग तेव्हा इकडचे 3-4 जण काय सांगतात आजूबाजूचे, अहो असं कसं काय करतात तुम्ही, गरकल साहेब, असं करणं चुकीचं आहे. त्या दुसऱ्या एखाद्या मुलाचं उदाहरण देतात. मग तो मुलगा बघा, साधा नोकरीलाही लागत नाही, पण त्याने 4 लाख रुपये मागितलेले होते, आपला पोरगा तर एवढ्या मोठ्या पदावर आहे, मग काय करूया, आपण पैसे मागितलेच पाहिजे. बरोबर, म्हणजेच काय, ही लोक माझ्या वडिलांना एक प्रकारे अपप्रेरणा देतात हुंडा मागण्यासाठी. आणि मग जेव्हा यांचं ऐकून माझे वडील हुंडा मागतात तेव्हा हे व्यक्ती सुद्धा कशाला शिक्षेस पात्र असतात, हुंड्यासाठी अपप्रेरणा देण्याबद्दल शिक्षेला पात्र असतात. बरोबर, हुंडा मागण्यासाठी त्यांनी अपप्रेरणा दिली ना, त्यांनी उद्युक्त केलं ना, प्रोत्साहित केलं ना, ते काय असतात, शिक्षेला पात्र असतात. मगाशी एक तुम्हाला मी कॅरेक्टर सांगितलेलं असतं बघा, या दोघांमध्ये ना एक मीडिएटर असतो. बरोबर, या दोघांमध्ये काय असतो, एक मीडिएटर असतो. माझ्या आईने त्याला आधीच खडसावलेलं होतं. काय खडसावलेलं होतं, आमच्या लेवलचं असेल तरच स्थळ आणणं, काय तर नको आणू. मग त्याने काय सांगितलेलं होतं, तुम्हाला मी तुमच्याच काय म्हणतो तेव्हा लेवलचं स्थळ आणणार आहे. आता ही लेवल कोणी ठरवली हे त्यांचं त्यांना म्हणणं आहे, पण समजा तो सुद्धा तसं म्हणतो. या बैठकीला तो पण हजर असतो. या बैठकीला तो हजर असताना सगळे जेव्हा बसलेले असतात आणि जेव्हा बैठकीची सुरुवात असते तेव्हा बघा सगळेजण शांत असतात कुठल्याही ठिकाणी, फक्त प्रत्येक जण वाट बघत असतो, अरे आता कोण बोलेल, मग कोण बोलेल, मग कोण बोलेल. मग तेव्हा तोच काय म्हणतो, बोला आता तू, प्रत्येकाचं काय म्हणणं आहे. बरोबर, हे म्हणणं झाल्यानंतर ऑलरेडी आमचं म्हणणं त्याला माहिती असेल तर तो काय करत असतो, मुलीच्या वडिलांना सांगत असतो किंवा मुलीकडच्यांना सांगत असतो की जाऊ दे, मुलगा क्लास 1 अधिकारी आहे, पैशाचा विचार करू नका, बिंदास तुम्ही खर्च करा, मुलीचं चांगलंच होणार आहे, एकुलती एक पोरगी असेल तिचं चांगलंच होणार आहे, तुमच्यानंतर तिचं कोण आहे, ती एका चांगल्या घरात जाते, असं करतोय. बरोबर, म्हणजेच तो काय करतोय, त्या मुलीच्या वडिलांना कशासाठी प्रोत्साहित करतोय, हुंडा देण्यासाठी प्रोत्साहित करतोय.
बरोबर, ही लोक काय करतायत, माझ्या वडिलांना हुंडा घेण्यासाठी अपप्रेरणा देत आहेत. हा व्यक्ती काय करतोय, या मुलीच्या वडिलांना हुंडा देण्यासाठी अपप्रेरणा देतोय. मग इथे हे दोघंही हुंड्याला काय आहेत, एक प्रकारे शिक्षापात्र अपराधी आहेत या कायद्याअंतर्गत. म्हणजेच काय, आपल्याला ही जी व्याख्या बघायला मिळते हुंडा देण्याबद्दल आणि घेण्याबद्दल शास्ती, हे जे कलम बघायला मिळतं, इथे जो हुंडा देतो किंवा जो हुंडा घेतो किंवा जो हुंडा देण्याला अपप्रेरणा देतो किंवा जो हुंडा घेण्याला अपप्रेरणा देतो, अशा चौघांना काय आहे, शिक्षा सांगितलेली आहे. अशा चौघांना काय सांगितलेली आहे, 100% शिक्षा सांगितलेली आहे. इथे आपल्या या उदाहरणांमध्ये याला शिक्षा होणारच. तो व्यक्ती प्रवृत्त करतोय ना, तो व्यक्ती त्या मुलीच्या वडिलांना सांगतोय पोराला कसलाच व्यसन नाही, तो पान सोडा बडीशोप पण खात नाही, तो दारू सोडा कधी कधी पाणी पण पित नाही, असले काही काही उदाहरणं देत असतात ती लोक. सांगायचं तात्पर्य काय, तो हुंडा देण्याला जरी अपप्रेरणा देत असला तरी तो शिक्षेला पात्र असतो. यांचं म्हणणं काही असतो, उद्या उठून यांनी तशी तरतूद केली यांच्या ऐकण्यानुसार, तर तो अपप्रेरणा असतो. आणि जेव्हा आपण अपप्रेरणेची व्याख्या बघितलेली होती, अपप्रेरणा देणारा सुद्धा कसा असतो, कायद्याने शिक्षापात्र असतो. हे आपण IPC मध्ये शिकून घेतलेलं होतं. बरोबर, वेळोवेळी मी तुम्हाला काय सांगतो हे आपण बघून घेतलं, कारण साधी तरतुदी IPC मधले जेव्हा आपल्याला गुन्हे कळतात ना, तेव्हाच आपल्या वेगवेगळ्या कायद्यांमधल्या तरतुदी कळतात. जर आपण हे जर आधी आपण बघितलं असतं ना, मग तुम्हाला मला सांगावं लागलं असतं, बाबांनो मौल्यवान रोखा म्हणजे काय किंवा दस्तऐवज म्हणजे काय. कधी आपण असं म्हणूच शकत नाही की एखाद्याला दस्तऐवज म्हणजे काय माहित नाही पण मौल्यवान रोखा म्हणजे काय माहिती आहे. बरोबर, किंवा काही काहींना मी शिकवताना बघितलेलं आहे, या कायद्याअंतर्गत ते शिकवतात, ते डायरेक्ट सांगतात, सुरुवातीला हा नवीन नवीन छोटे छोटे कायदे कव्हर करण्याचा प्रयत्न करतात, ते डायरेक्ट सांगतात की बाबा मौल्यवान रोखा मागितला तर काय, आणि ते मौल्यवान रोखा सुद्धा खूप चांगला एक्सप्लेन करतात. पण मित्रांनो, मौल्यवान रोखा एखादी गोष्ट असण्याआधी ती गोष्ट दस्तऐवज असणं गरजेचं आहे. म्हणजे जेव्हा तुम्हाला IPCचा 30 कलम माहिती असणं गरजेचं असतं, तेव्हा तुम्हाला 29 कलम माहिती असणं कंपल्सरी गरजेचं आहे. म्हणूनच आपण सगळ्यात पहिल्यांदा तो IPCचा भला मोठा कायदा बघितलेला होता. बरोबर, सांगायची तरतूद काय, शिक्षा हुंडा द्यायला, हुंडा घ्यायला, हुंडा देण्याला अपप्रेरणा द्यायला, हुंडा घेण्याला अपप्रेरणा द्यायला, असे जे चारही व्यक्ती असतात ते चारही व्यक्ती कायद्याने शिक्षापात्र असतात. एवढं आपल्याला इथे माहिती असणं गरजेचं आहे. बरोबर, त्यानंतर अजून आपण कुठली एक उदाहरण बघू शकतो किंवा आपण अजून कुठली संकल्पना क्लिअर करू शकतो, ही इथे दिसते बघा, जाहिरातीवर बंदी. म्हणजेच बघा, कधी कधी आपल्याला म्हणजे आजही आपल्याला काही ठिकाणी तशा जाहिराती बघायला मिळतात की अमुक अमुक माझी एक व्यक्ती आहे, त्या व्यक्तीचं लग्न करून द्यायचं आहे, या व्यक्तीला समजा काही XYZ प्रॉब्लेम आहे किंवा तिचं लग्नच करत नाही किंवा कुठलंही कारण असो, जो कोणी या व्यक्तीशी लग्न करायला तयार असेल आणि जर लग्न झालं तर त्याला हुंड्यामध्ये 50 लाख रुपये दिले जातील. अशा जाहिराती आजही बघायला मिळतात कधी कधी काही काही ठिकाणी. हा प्रमाण 100% कमी झालेलं आहे थोडंफार प्रमाणात, परंतु आजही ते अस्तित्वात आहे का, अस्तित्वात आहे. मग अशी जो कोणी जाहिरात करेल हुंड्याच्या बाबतीमधली, मग तो व्यक्ती कायद्याने शिक्षापात्र असेल. कसा असेल, कायद्याने शिक्षापात्र असेल. मग कोण कोण शिक्षापात्र असेल ते आपण बघून घेऊया. समजा एक व्यक्ती आहे, बरोबर, त्या व्यक्तीने काय केली, या न्यूजपेपरमध्ये एक प्रकारे जाहिरात द्यायचं ठरवलं. या न्यूजपेपरचं नाव आहे ABC. या पेपरमध्ये त्यांनी जाहिरात द्यायचं ठरवलं. या व्यक्तीने या पेपरच्या संपादकाला कॉन्टॅक्ट केला आणि सांगितलं की मला अशी अशी जाहिरात द्यायची. म्हणजे काय, तो संपादक त्याने मान्यता दिल्यावर तो पेपर छापणारा तो मुद्रक त्या ठिकाणी त्या जाहिरातीला, त्या मजकुराला जाहिरातीपर्यंत पोहोचवण्यासाठी जे काही लोक रिस्पॉन्सिबल आहेत ते सगळे लोक या कायद्याअंतर्गत शिक्षेस पात्र असतात. त्यांना सुद्धा या ठिकाणी शिक्षा होते. कारण जाहिरातीवर बंदी म्हणजेच काय, फक्त जो जाहिरात देतो त्याला शिक्षा होत नाही, तो जी जाहिरात छापतो त्याला सुद्धा शिक्षा होते. कधी कधी आपल्याला हे न्यूजपेपरचं आपण उदाहरण घेतलं, कधी कधी आपल्याला वेगवेगळे ना पॅम्पलेट लावलेले सुद्धा बघायला मिळतात. आपल्याकडे सगळीकडे पुण्यात पॉम्पलेट म्हणतात ना त्याला, ते पॅम्पलेट्स असतात, ते पॅम्पलेट सुद्धा सगळीकडे लावलेले बघायला मिळतात. मग अशा जो कोणी करतो, मग अशा ठिकाणी तो पॅम्पलेट छापणारा, ते पॅम्पलेट लावणारा, ते पॅम्पलेटचं कॉन्ट्रॅक्ट देणारा आणि ज्याचं नाव आहे किंवा जो तिथे संबंधित व्यक्ती आहे की बाबा मला संपर्क करा किंवा उद्या उठून माझी ही व्यक्ती आहे, त्या सर्वांना काय आहे, शिक्षेला ते पात्र आहे. ते सर्व कसे आहेत, कायद्याने शिक्षेला पात्र आहे. जाहिरात बंदी म्हणजे सगळ्या गोष्टी बंद, मधल्यातलं काही नाही. एखादी गोष्ट जरी झाली तरी तो काय कन्सिडर केला जाईल, अपराध कन्सिडर केला जाईल. ही एक संकल्पना यातनं कव्हर होते आपली. पुढची एक संकल्पना काय बघतोय आपण, बघा, हुंडा देण्याचा किंवा घेण्याचा करार शून्य असावा. याचा काय आहे, हुंडा देण्याचा आणि घेण्याचा करार शून्य असायचा. मी लिहितो काय ते नीट बघा. हुंडा, समजा आपण लिहिलं डावरी, देणे घेणे इज इक्वल टू शून्य. हे असं आपण आपल्या नोट्समध्ये लिहिलेलं आहे किंवा हे तुम्हाला असंच विचारणार किंवा आयोगाने सुद्धा असाच विचारलेला होता प्रश्न, खालीलपैकी कोणत्या कलमानुसार हुंडा देणे किंवा घेणे याची तरतूद शून्य समजण्यात आलेली आहे. मग हे शून्य म्हणजे काय, आपल्याला हे आधी माहिती असणं गरजेचं आहे. कळतंय, हे शून्य म्हणजे काय आपल्याला हे माहिती असणं गरजेचं आहे. मग हे शून्याची आपण व्याख्या काय करू शकतो,
तर बघा आपलं मगाचंच उदाहरण, पुन्हा तेच उदाहरण बघूया. माझं या व्यक्तीशी लग्न ठरलेलं आहे, बरोबर. काय आहे? माझं या व्यक्तीशी लग्न ठरलेलं आहे. इथे एक फार मोठी संकल्पना तुमची क्लिअर होते, ज्याच्यावर आयोगाने प्रश्न विचारलेला आहे, बरोबर. फार काय आहे, इथे लग्न ठरलेलं आहे. लग्नामध्ये मी काय काय मागितले आपण डायरेक्ट लिहून घेऊया. लग्नामध्ये मी आपल्या उदाहरणात, मी मागितलं नाही, आपल्या उदाहरणात काय काय मागितले? फॉर्च्युनर गाडी मागितली आहे, बरोबर. 20 तोळे सोनं मागितलं आहे, 10 लाख कॅश मागितली आहे, या गोष्टी मी त्यांच्याकडे प्रॉपरली मागितलेल्या आहेत, बरोबर. आता मी काय सांगितलेलं होतं, मला या गोष्टी द्यायच्या तरच मी लग्नाच्या बोल्यावर चढणार. म्हणजे काय? मी तो हुंडा कधी मागितला? लग्न होण्याच्या. समजा हे जर लग्न असेल, आपण लग्न लाल कलरने दाखवूया. समजा हे जर लग्न असेल तर मी तो हुंडा कधी मागितला? जेव्हा मी असं बोलतो मला हे द्या तरच मी लग्नाला तयार होईल, तरच मी बोल्यावर चढेल. म्हणजे मी काय केला? लग्नाच्या आधी तो हुंडा मागितला, बरोबर. किंवा कधी कधी आपण बघतो बघा, किंवा आपल्याच उदाहरणामध्ये आपण असं बघतो की समजा उद्या उठून माझं अजून काहीतरी बदललं, मी तिथे हे करतोय, आता माझी इच्छा झाली मला चेन पण पाहिजे गळ्यात, आणि मग मी काय म्हणतोय, जर तुम्ही मला चेन दिली नाही, लग्नाच्या दिवशी बोलतोय मी हे, जर तुम्ही, इथे मी काय बोललो, मी भोल्यावर चढणार नाही. म्हणजे काय? लग्न व्हायच्या आधी मी बोललेलो होतो. इथे मी आता काय सांगतोय, आता जर मला चेन दिली नाही ना, मी तिथे काही लग्नाला, तिथे ती पूजा जी असते त्या पूजेला बसणारच नाही. म्हणजेच काय? मी त्यावेळेस काय केली? हुंड्याची मागणी केली. म्हणजेच काय? लग्नात. त्यानंतर आता एक उदाहरण सांगतो. समजा मुलीच्या वडिलांनी बिचाऱ्यांनी कसे तरी कष्ट करून, कशी तरी कुठून तरी पैसे मॅनेज करून, उधार करून, एखादी गावाकडची शेत जमीन विकून, म्हणजे तुम्हाला मी सांगतो ना, ही सत्य परिस्थिती आहे. ही आज आपल्या भारतातली किंवा आपल्या महाराष्ट्रामध्ये सत्य परिस्थिती आहे. खूप वाईट परिस्थिती आहे आणि खूप चुकीची गोष्ट आहे की अक्षरशः काहींना आपले शेत जमिनी विकून आपल्या मुलींची लग्न लावावे लागतात. कारण काही अर्धवट माणसं जी असतात ते हुंड्यासारखी वाईट गोष्ट मागत असतात. ही आपल्या याच्यामधली सत्य परिस्थिती मी तुम्हाला सांगतोय, बरोबर. मग आता या उदाहरणामध्ये बघायचं झालं तर माझ्या बिचाराच्या सासऱ्याने कुठून तरी मेहनत केली, कसं तरी केलं, त्याने फॉर्च्युनर मॅनेज केली, त्याने 10 लाख सोनं, 10 लाख रुपये कॅश मॅनेज केली, पण त्या 20 लाख रुपये ना गोल्ड मॅनेज करू शकला नाही. तरीही मी लग्नात काय झालो? रुटून बसलो. लग्नात मी चिडून बसलो, लग्नात रुसून बसलो. आपण ऐकतो बघा, नवरदेव रुसलाय, बरोबर. आपण लग्नात कधीतरी कुठेतरी एखाद्या लग्नामध्ये गेलेलो असतो, त्या ठिकाणी आपण फक्त एवढा विचार करतो, अरे लग्न कधी लागेल, लग्न कधी लागेल, कारण आपल्याला लागलेले असते भूक, आपण आलेलो असतो लांबून. आपल्याला नंतर कळतं तो बिचारा नवरदेव दिसून बसलेला आहे, का? कारण त्याला एखादी गोष्ट मिळाली नाही म्हणून, बरोबर. मग त्यावेळेस तो, आता ह्याच्या उदाहरणामध्ये समजा जर मला त्याने फॉर्च्युनर पण माझ्या लग्नाच्या मंडपात उभी केली, 10 लाख रुपये पण कॅश मिळाले असं माझ्या घरच्यांनी मला सांगितलंय, पण 20 तोळे काही सोनं मिळालं नाही, म्हणून मी तिथे चिडून बसलो. मी बोललो नाही, मला आत्ताच्या आत्ता द्या, मी लग्नात मागणी केली. मग त्यावेळेस त्याचे काका, मुलीचे काका असतील, मुलीचा मामा असेल, मुलीचे वडील असतील, त्यांनी माझी समजूत घातली की बाबा एक काम कर, तू लग्न कर, तुला 100% काही दिवसांमध्ये आम्ही उरलेली अमाऊंट सुद्धा देऊ. म्हणजेच काय? त्यांनी मला काय सांगितलं, आम्ही लग्न झाल्यावरची गोष्ट देऊ, बरोबर. लग्न झाल्यावर त्यांनी कधी सांगितलेलं होतं, समजा आपण असं म्हणू, लग्न झाल्यावर 3-4 दिवसांनी पूजा असते बघा सत्यनारायणची, त्यांनी मला सांगितलं की बाबा आता कृपया लग्न कर, तुला त्या सत्यनारायणच्या पूजेपर्यंत आम्ही काय करू, उरलेली गोष्ट सुद्धा परत करू, बरोबर. असं त्यांनी सांगितलं. मी लग्न केलं, 2-3 दिवसांनी घरामध्ये सत्यनारायणची पूजा आहे. आता मी त्या मुलीकडे सांगतोय, अगं तुझा मामा, तुझा काका किंवा तुझे वडील किंवा तुमच्याकडचं कोणी ते मला म्हटलेलं होतं की सत्यनारायणच्या दिवशी काय करणार आहोत, आम्ही तुला हे उरलेली अमाऊंट किंवा उरलेलं सोनं जे काय असेल ते आणून देणार आहोत. त्यांना फोन करून विचार कुठे आहेत ते आणि कधी मिळणार आहे मला हे सगळं. म्हणजेच काय केलं, मी लग्नानंतर त्या हुंड्याची मागणी केली, बरोबर. मग आता या उदाहरणामध्ये किंवा या 3 उदाहरणांमध्ये मला तुम्हीच सांगा, आपण हुंड्याची मागणी कधी करू शकतो किंवा हुंडा हा कधी मागितला जातो? तर हुंडा हा 3 लेवलमध्ये, म्हणजे लग्नाच्या आधी, त्या लग्नामध्ये आणि त्या लग्नानंतरही मागितला जातो. म्हणूनच जेव्हा आपण IPCचं कलम 304B बघितलेलं होतं तेव्हा तिथे 7 वर्षांची काय केलेली होती, तरतूद केलेली होती. म्हणजे काही असे नग असतात समाजामधले, काही असे महाभाग असतात समाजामधले, ते अक्षरशः लग्न झाल्यानंतर सुद्धा पैसे मिळाले नाही, हुंड्यातली एखादी गोष्ट मिळाली नाही म्हणून काय करत असतात, त्रास देत असतात, बरोबर. म्हणजे हुंडा कधी कधी कन्सिडर केला जातो लग्नाच्या आधी सुद्धा, त्या लग्नात त्या वेळेस सुद्धा आणि त्या लग्नानंतर सुद्धा काय केला जातो, ती हुंडा ही तरतूद कन्सिडर केली जाते, बरोबर. म्हणजे हुंडा कधी देता घेता येतो, कधीही लग्नात देता घेता येतो, लग्नाच्या आधी देता घेता येतो, लग्नानंतरही घेता येतो, बरोबर. या तरतुदी आपल्याला इथे सांगितल्या. घेणं चुकीचं आहे पण कधी कधी घेता येतो, मी तुम्हाला हे सांगतोय, बरोबर. ही तरतूद तुम्हाला कळाली, ही संकल्पना कळाली, आपण कधी हुंड्याच्या बाबतीमधली तरतूद करू शकतो. आता आपण पुन्हा या आपल्या उदाहरणाकडे घेऊया. म्हणजेच काय, आता सारी काय सांगितली गोष्ट त्यांनी, हुंडा देण्याचा किंवा घेण्याचा करार शून्य असावा याचा. आता
करार म्हणजे काय, प्रत्येक गोष्ट लिखित असणं त्याला करार म्हणतात असं नाही. काही काही गोष्टी आपल्या कशा असतात, बोली भाषेत किंवा आपण बोलून ठरवलेल्या असतात. मग बोलून ठरवलेल्या गोष्टीला सुद्धा इथे करार म्हटला जातो. इथे मी लग्नात त्यांना काय म्हटलं, नाही मला 20 तोळे सोनंच द्या. मग त्यावेळेस मला तिच्या मुलीचे वडील काय म्हणले की बाबा एक काम कर, तू लग्नाला उभा राहा, मी तुला सत्यनारायणच्या पूजेपर्यंत काय करतो, ते 20 तोळ्या सोन्याची पण मॅनेजमेंट करतो. म्हणजेच काय, माझ्यामध्ये आणि त्या मुलीच्या वडिलांमध्ये एक प्रकारे काय झाला, करार झाला की त्या करारा अंतर्गत त्यांनी मला नंतर ते उरलेला हुंडा देणं गरजेचं आहे. काय, नंतर त्यांनी तुम्हाला हुंडा देणं गरजेचं आहे. असा तिथे काय लिखापडी करत नाही कोणीच. ते काय झालं, बोली भाषेतला करार होतो. ऑलमोस्ट 99.99% बोली भाषेतला करार होतो. बरोबर. आता ही परिस्थिती झाली, आमच्यामध्ये करार झाला, सत्यनारायणची पूजा झाली. सत्यनारायणच्या पूजेला तिचा वडीलच आला नाही, तर तिचे समजा वडीलच आले नाहीत तिथे. सत्यनारायणच्या पूजेनंतर पार 6 महिने झाले, 7 महिने झाले, तिचे वडील माझ्याशी बोलायलाच तयार नाही. कारण त्यांना माहिती आहे मी जेव्हा बोलतो तेव्हा मी फक्त त्यांच्याकडे काय करतो, त्या 20 तोळे सोन्याची त्यांना आठवण करून देतो आणि तेच त्यांच्याकडे मागत असतो. बरोबर. आता त्यांनी मला सांगितलेलं होतं विश्वासात घेऊन, मी तुला सत्यनारायणच्या पूजेपर्यंत काय करतो, ते 20 तोळे सोनं आणून देतो. बरोबर. परंतु त्यांनी ते दिलं का, नाही. मग त्यांनी त्यांचा करार मोडला म्हणून मी कोर्टात जातो का, नाही. किंवा मी कोर्टात जरी गेलो तेव्हा कोर्ट माझी बाजू ऐकून घेणार का, नाही. कोर्ट मला म्हणेल तू हुंडा मागितला, इथेच तू अपराधी आहे. तो तुला तिथे द्यायला काय कर होता, बांधील होता असं तू म्हणतोय. तुझ्यामध्ये त्यांच्यामध्ये बोली करार झालेला होता, परंतु या कराराची अमाऊंटच शून्य आहे किंवा या कराराला व्हॅल्यू शून्य आहे. तुम्ही असं तिथे म्हणू शकत नाही. किंवा चला आपण एकदम अतिशय असे म्हणतो, कायद्याने असे क्रिटिकल वागणारी लोक, कायद्याचे लूपहोल शोधणारी लोक जर समजा असू आणि मी समजा त्या तिकडच्या लग्नामध्ये त्या मुलीच्या वडिलांकडनं नोटरी पेपरवर लिहून घेतलं की बाबा सत्यनारायणच्या पूजेपर्यंत तुम्ही मला 20 तोळे सोनं देणं गरजेचं आहे असं समजा लिहून घेतलं, उद्या उठून मी तो कागद घेऊन कोर्टात जाऊ शकत नाही. बघा त्यांनी मला लिहून दिलेलं आहे, ते आता मला देत नाही, त्यांनी कराराचा भंग केला. मग त्यांना कराराचा भंग केलेल्या अंतर्गत, कायद्याअंतर्गत तुम्ही शिक्षेला पात्र असं काय करा, एक प्रकारे निकाल द्या, असं मी कोर्टाला सांगू शकत नाही. या कायद्यामध्येच सांगितलेलं आहे. तुमचा करार काहीही असो, मुळात हुंडा घेणं किंवा हुंडा देणं हीच कशी आहे, अपराधी कर्तृत्व आहे. मग तुमचा हुंडा देण्याच्या बाबतीमध्ये करार कसाही असो, तो कितीही असो, तो कितीही पैशाचा असतो, तो कुठल्याही मालमत्तेचा असतो, तो कसा असणार आहे, नेहमी शून्य असणार आहे. त्या कराराचं उल्लंघन झालं किंवा तो व्यक्ती मला बोललेला मी तुम्हाला पैसे देतो पण त्याने दिले नाहीत म्हणून मी कोर्टात जाऊ शकत नाही. तिकडे गेल्यावर मलाच ते काय करतील, धरतील आणि म्हणतील तू हुंडा मागितला आणि चल आतमध्ये पहिले. कळतंय ते काय म्हणते मला, तू हुंडा मागितला आणि चल आतमध्ये पहिले. आता याच्यामध्ये मी काय सांगितलेलं होतं, किंवा आपण वेगवेगळे आपण काही काही ठिकाणी बघतो बघा, आपल्याला एखादा कृती घडल्यानंतर, एखादा अपराध घडल्यानंतर त्या अपराधाची नोंद किंवा त्या अपराधाची तक्रार लगेच पोलीस स्टेशनला सांगणं काही काही गोष्टींमध्ये गरजेचं असतं. बरोबर. काही काही गोष्टींमध्ये रादर त्याला बंधनच आपल्याला बघायला मिळतं. परंतु किती दिवसांमध्ये किंवा किती लेवलमध्ये किंवा किती काळानंतर आपण हुंड्याच्या बाबतीमधली एक प्रकारे तक्रार नोंदवू शकतो असा कुठलाही याच्यामध्ये उल्लेख केलेला नाहीये. बरोबर. मग जर तक्रार नोंदवण्यासाठी कुठलाही उल्लेख नसेल तर या करारासाठी कुठलाही उल्लेख तिथे नसणार आहे. म्हणजेच काय, साधारणतः मी 5 वर्षांनी गेलो काय, मी 2 वर्षांनी जरी गेलो काय, त्या कराराची व्हॅल्यू शून्यच राहणार आहे. बरोबर. तो करार कसा होणार आहे, शून्यच राहणार आहे. म्हणजेच काय, या कराराने सुद्धा त्यांनी सांगून दिलेलं होतं की बाबा उद्या उठून काय आहे, हुंडा घेणं आणि हुंडा देणं हे सुद्धा कायद्याने काय आहेत, अपराध आहेत. हे आपल्याला इथे बघायला मिळतं. बरोबर. पुढची संकल्पना आपल्याला काय बघायला मिळते, हुंडा पत्नीच्या किंवा तिच्या वारसांच्या हितार्थ असावा. बरोबर. हुंड्यामध्ये घेतलेली वस्तू, आता साधी गोष्ट आहे, हे कायद्यात सांगितलेलं आहे. हुंड्यामधली घेतलेली गोष्ट कशासाठी घेतली जाते, किंवा तो मुलाचा पक्ष असतो तो काय भासवून देतो की तुम्ही जे पैसे देतात ना ते आम्हाला नकोय, तुमच्या मुलीच्या चांगल्या गोष्टीसाठी किंवा तुमच्या मुलीला अजून चांगली लाईफस्टाईल मिळवून देण्यासाठी तुम्ही हे आम्हाला द्या, असं भासवून दिलं जातं त्या मुलीच्या पक्षाला. मग कायद्याने तरतूद काय केली, ठीक आहे असं तुम्ही देतात ना, उद्या उठून हुंड्यामधली जी काही अमाऊंट असते, जी काही गोष्ट असते त्याला स्त्रीधन म्हणतात. त्याच्यावर फक्त त्या स्त्रीचाच हक्क असतो. कळते, त्याला स्त्रीधन म्हणतात आणि त्याच्यावर फक्त स्त्रीचाच हक्क असतो. आणि ती गोष्ट तिला लग्न झाल्यानंतर 3 महिन्याच्या आत द्यावीच लागते. जर नाही दिली तर तुम्ही का नाही दिली म्हणून याच्यासाठी शिक्षापात्र असतात. बरोबर. सांगायची तरतूद काय आहे, उद्या उठून हुंडा कशाचा असतो किंवा हुंड्यामधली जी काही तरतूद असते, जी काही अमाऊंट असते, जो काही मौल्यवान रोखा असतो, जी काही मालमत्ता असते ती कोणाची असते, त्या पत्नीच्या हितार्थ, त्या महिलेच्या हितार्थ असते. मग उद्या उठून जर ती समजा ती महिलाच एक्सपायर झाली, ती महिलेचाच मृत्यू घडला, तर त्यानंतर ती मालमत्ता कोणाला मिळावी, तर ती मालमत्ता तिच्या वारसांना मिळावी. म्हणजेच काय, उद्या उठून जर तिला मुलं असतील तर तिच्या मुलांकडे ती जावी आणि जर तिला मुलं नसतील तर उद्या उठून ती मालमत्ता तिच्या आईवडिलांकडे जावी. अशा आशयाची तरतूद आपल्याला कलम 6 मध्ये बघायला मिळते. बरोबर. पुढची संकल्पना काय बघा, अपराधांची दखल घेणं. अपराधांची दखल घेणं म्हणजे काय, उद्या उठून एखादा अपराध घडतोय, आता साधी गोष्ट आहे, अपराध घडतोय आणि त्याची दखल घेणं म्हणजे काय, कोणीतरी तक्रार करावी लागते. बरोबर. त्या कदाचित काही काही ठिकाणी त्या पीडित व्यक्तीने स्वतः यावं लागतं. बरोबर. मग इथे अपराधांची दखल घेण्यामध्ये काय आहे, इथे सगळ्यात पहिल्यांदा अपराधाची दखल कोण घेऊ शकतो, तर कधी कधी न्यायालय स्वतः घेऊ शकतं. म्हणजे काय, उद्या उठून कधी कधी आपण वेळोवेळी पेपरमध्ये ऐकतो बघा की या मुलीने ऑन द स्पॉट एका मुलाला लग्नाला नकार दिला का, कारण तो काय करत होता, हुंडा मागत होता.
बरोबर, त्यांच्यामध्ये एक उपलक्षित करार झालेला होता की तुम्ही लग्नाला तयार व्हा, लग्नाच्या दिवशी तुम्हाला फॉर्च्युनर देतो, पण लग्नाच्या दिवशी गाडी तिथे दिसत नाहीये, हा मुलगा फॉर्च्युनर करतोय, ती पोरगी म्हणते मला तुझ्याशी लग्नच करायचं नाही, ती म्हणते काय मला जा तुझ्याशी लग्नच करायचं नाही, खूप जास्त बोबाटा होतो, त्याची न्यूज लागते, आणि जर अशी न्यूज न्यायालयामध्ये सन्माननीय न्यायाधीशांना लागली तर न्यायाधीश काय करू शकतात, स्वतः आदेश टाकू शकतात की या प्रकरणाची काय करा किंवा या अपराधाची पोलिसांना ते काय सांगू शकतात, आदेश काढून दखल घ्या, म्हणजे काय अपराधाची नोंद करून घ्या, काय झाले ते एकदा बघून घ्या, क्लिअर करा, जो कोणी अपराधी असेल त्याला न्यायालयामध्ये त्याच्या अगेन्स्ट चार्जशीट दाखल करा, आपण त्याला योग्य ती शिक्षा देऊ. म्हणजेच काय, अपराधाची दखल कोण घेऊ शकते इथे सगळ्यात पहिल्यांदा तीन पद्धती किंवा 3 प्रकारचे व्यक्ती दखल घेऊ शकतात. कोण कोण आहे, सगळ्यात पहिल्यांदा न्यायालय स्वतः काय करू शकतं, या अंतर्गत अपराधांची दखल घेऊ शकतं. उद्या उठून चोरी झाली तुमच्याकडची, समजा आपण म्हणू शकतो की तुमच्याकडे मोबाईल, त्या मोबाईलची त्या मालमत्तेची चोरी झाली, तुम्हाला पोलीस स्टेशनला जावं लागेल ना, तुमच्या मालमत्तेची चोरी झाली म्हणून न्यायालय सांगणार नाही की बाबा याचा मोबाईल हरवला, याचा मोबाईल शोधा तुम्ही. म्हणजेच काय, तिथे तुम्हाला काय करावं लागतं, आधी जाऊन तक्रार द्यावी लागते. परंतु इथे न्यायालयाला ठाव ठिकाणा जरी लागला, न्यायालयाला थोडीशी जरी खबर लागली तर न्यायालय स्वतःच्या अधिकारांतर्गत त्याची काय करू शकते, स्वतःहून एक प्रकारे आपण म्हणू शकतो दखल घेऊ शकते. दुसरी याची दखल कोण घेऊ शकतं, ती स्वतः पीडित व्यक्ती. ती स्वतः पीडित व्यक्ती येऊन सांगते की बाबा असं असं झालेलं आहे माझ्या बाबतीमध्ये, हे जे व्यक्ती आहेत त्यांनी मला खूप त्रास दिलेला आहे हुंड्यामुळे, किंवा ते हुंडा दिल्यामुळे ते लग्नालाच तयार होत नाहीयेत, माझं नुकसान होतंय, तुम्ही काय करा, याची दखल घ्या. म्हणजेच काय, ती पीडित व्यक्ती स्वतः त्याची दखल देऊ शकते. किंवा पीडित व्यक्ती जर समजा येऊ शकत नसेल तर पीडित व्यक्तीच्या बाजूने जो कोणी तिचा नातेवाईक आहे तो काय करू शकतो, संबंधित अपराधाची काय करू शकतो, तिथे नोंद करू शकतो. बरोबर, म्हणजेच काय, आता दुसरा प्रकारचा आपण माणूस बघितला, त्याच्यामध्ये पीडित आणि पीडितेचे नातेवाईक काय करू शकतात, एक प्रकारे त्याच्या बाबतीमधली तक्रार नोंदवू शकतात, म्हणजे अपराधाची दखल घ्यायला पोलिसांना भाग पडू शकतात. आणि तिसरी पद्धत जी आहे किंवा तिसरा प्रकारचा जो एक व्यक्ती बघायला मिळतो, ती अशी एक सामाजिक संस्था असते जी सरकारमान्य असते, त्याला मान्यता दिलेली असते, आणि मग या सरकारमान्य संस्थेच्या माध्यमातून काय केली जाते, एक प्रकारे तक्रार नोंदवली जाते. म्हणजेच काय, या हुंडा प्रतिबंध अधिनियमाअंतर्गत अपराधांची दखल कोण कोण घेऊ शकतं, स्वतः न्यायालय घेऊ शकतो. त्यानंतर दुसरं कन्सिडर करायचं ते पीडित व्यक्ती किंवा पीडित व्यक्तीचा नातेवाईक कन्सिडर केला जाऊ शकतो दखल देताना. किंवा तिसरा व्यक्ती म्हणजे एखादी राज्य सरकारने मान्यता प्राप्त करून दिलेली एखादी संस्था. या 3 व्यक्ती काय करू शकतात, एक प्रकारे अपराधांची दखल घ्यायला भाग पाडू शकतात. पुढचं बघा काय आहे, काय सांगितलं याच्यामध्ये, अपराध हे कशा प्रकारचे असतात, दखलपात्र शब्द वापरला येते. दखलपात्र अपराधांमध्ये आपण नेहमी काय बघतो मित्रांनो, की उद्या उठून जर एखादा अपराध दखलपात्र असेल तर त्या दखलपात्र अपराधामध्ये काय आहे, पोलिसांना विना वॉरंट तिथे अटक करून घेण्याचा तिथे काय केलेला आहे, अधिकार देण्यात आलेला आहे. परंतु या कायद्याअंतर्गत घडणारे जे अपराध असतात ते अपराध कसे असतात, दखलपात्र असतात, म्हणजे पोलीस लगेच जाऊन तिथे कार्यवाही करू शकतात, पण पोलीस अटक करू शकत नाही. अटक करण्यासाठी त्यांना न्यायालयाचं काय लागणार आहे, एक प्रकारे वॉरंट लागणार आहे. न्यायालयाचं काय लागणार आहे, वॉरंट लागणार आहे. जोपर्यंत न्यायालयाचं वॉरंट नसेल तोपर्यंत ते त्या संबंधित दोषी व्यक्तींना सुद्धा अटक करू शकत नाही. आणि उद्या उठून जेव्हा न्यायालयाने समजा जर वॉरंट काढलं या व्यक्ती विरुद्ध की बाबा जाऊन याला तुम्ही अटक करा, मग असं अटक केल्यानंतर त्या व्यक्तीला जामीन देण्याचा सुद्धा अधिकार पोलिसांना नसतो. म्हणजेच हा अपराध कशा स्वरूपाचा आहे किंवा या कायद्याअंतर्गत घडणारे अपराध कसे असतात, दखलपात्र, लगेच पोलीस दखल घेऊ शकतात. जामीन योग्य, म्हणजेच काय, उद्या उठून जामीन मिळणार आहे पण पोलीस देऊ शकणार नाहीत, न्यायालय देणार आहे. म्हणजेच काय, सर्वप्रथम त्याला अटक करण्यासाठी कशाची गरज होती, त्या न्यायालयाच्या वॉरंटची गरज होती. मग अटक करताना जर न्यायालयाच्या वॉरंटची गरज असेल तर अटकेतनं सोडताना सुद्धा न्यायालयाच्या वॉरंटची गरज लागणार आहे. आणि तडजोड पात्र नसणारे, आपसात मिटवता जोगे नसणारे, म्हणजेच काय, उद्या उठून हा गुन्हा घडला आणि मग तुम्ही काय मुला मुलीचे जे काही त्यातल्या त्यात जे एक्सपिरियन्स लोक असतात, काका मामा मावशा जे काय असतील, त्यांनी एकत्र बसून जर सोडवला तर त्याला सोडवणं म्हटलं जाणार नाही. या कायद्याअंतर्गत जर या हुंड्याच्या बाबतीमधली कुठलीही कृती घडली असेल तर ती मिटवता येण्याजोगी नाही आहे. त्याच्या अंतर्गत जो गुन्हा झालेला आहे तर त्या गुन्ह्याला शिक्षा होणंच गरजेचं आहे, त्याच्या बाबतीमध्ये ती तक्रार तिथे नोंद होणंच गरजेचं आहे. अशा स्वरूपातले आपल्याला याचे अपराध बघायला मिळतात. पुढे काय बघा, कलम 8A आणि 8B, विवक्षित खटल्यांमध्ये शाबितीचा भार. जसं मी तुम्हाला सांगितलेलं होतं, समजा जर मी म्हणतोय मला समजा मी म्हणतोय मला या निलेश नावाच्या व्यक्तीने मारलं. मी काय म्हटलं, मला निलेश नावाच्या व्यक्तीने मारहाण केली. मग जेव्हा हा वाद किंवा हा जो मुद्दा कोर्टात जाईल तेव्हा तिथे मला पुरावा देणं गरजेचं आहे ना, मला प्रूव्ह करणं गरजेचं आहे की बाबा याने मला खरंच मारलं. म्हणजेच काय, सर्वसामान्य परिस्थितींमध्ये जो आरोप करतो, कळतंय, जो आरोप करतो, आरोपी नाही, याच्यामध्ये आरोपी कोण आहे, हाय, याच्यावर आरोप झालेला आहे, आरोप कोण करतोय, मी करतोय. मग जो आरोप करतो त्याला टेक्निकली काय आहे, म्हणजे त्याच्यावर काय असते, साबित करण्याची जबाबदारी असते की बाबा असं असं खरंच घडलेलं होतं. बरोबर, किंवा दुसऱ्या बोलीभाषेत आपण काय म्हणू शकतो, याच्यासाठी एक पूर्वोक्त अट आपल्याला बघायला मिळते. पूर्वोक्त अट असणं गरजेचं आहे किंवा ती अट आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. समजा हेच उदाहरण आहे, मग ती अट काय मी तुम्हाला सांगतो, जो कोणी असा आरोप करतो
बरोबर, जो कोणी असा आरोप करतो त्या व्यक्तीने जर पुरावा दिला नाही तर संबंधित खटल्यामध्ये जो हारतो त्या व्यक्तीला साबित करावं लागतं किंवा त्या अपराध घडलेला आहे त्या साबित करण्याची जबाबदारी त्या हरणाऱ्या व्यक्तीवर असते. म्हणजेच काय, समजा आदित्य आहे, आदित्यने मला सांगितलं की निलेशने काय केली, मला मारहाण केली आणि मी याच्या बाबतीमध्ये कुठलाच पुरावा देऊ शकलो नाही, मग मी कुठलाच पुरावा देऊ शकलो नाही म्हणजेच या खटल्यामध्ये निलेशची निर्दोष मुक्तता होईल, म्हणजे निलेश जिंकेल आणि मी हरेल. मग हारणारा कोण आहे, मी आहे. जर मी म्हणतोय माझ्यावर मला मारहाण केलेली आहे तर मी ते प्रूव्ह करणं गरजेचं आहे की त्या व्यक्तीने मारहाण केलेली आहे. सगळ्यात सोपं सांगायचं, लक्षात ठेवायचं, जो व्यक्ती आरोप करतो त्या व्यक्तीला तो संबंधित आरोप साबित करण्याची जबाबदारी त्याच्याकडे असते. हे सर्वसामान्य 99.99% परिस्थितींमध्ये सेम लॉजिक बघायला मिळतं. परंतु काही काही ठिकाणी आपल्याला ह्याच्या एक्झॅक्ट उलट लॉजिक बघायला मिळतं. काय आहे, काही काही ठिकाणी आपल्याला ह्याच्या एक्झॅक्ट उलट लॉजिक बघायला मिळतं. त्याच स्वरूपाचं एक उदाहरण आपण बघतोय या कायद्याअंतर्गत. म्हणजेच काय, हुंडा प्रतिबंध अधिनियम जो काही आहे या अंतर्गत जर अपराध घडलेला असेल तर जो कोणी आरोपी व्यक्ती आहे, कळतंय, जो कोणी आरोपी व्यक्ती आहे त्या आरोपी व्यक्तीला साबित करावं लागतं की बाबा मी काही गुन्हा केलेला नाही, मी निर्दोषी आहे. म्हणजेच काय, समजा ए नावाच्या महिलेने सांगितलं निलेशने काय केलेलं आहे, माझ्याकडे हुंडा मागितलेला आहे, तर इथे निलेशने प्रूव्ह करणं गरजेचं आहे की बाबांनो मी काही हुंडा मागितलेला नव्हता, मी निर्दोष आहे. म्हणजेच काय, इथे आता आरोपीची जबाबदारी आली साबितीची, हेच इथे सांगितलेलं आहे. का, कारण सर्वसामान्य परिस्थितीमध्ये कसं असतो, जो हुंडा ज्याच्याकडनं हुंडा मागितला जातो तो पीडित व्यक्ती असतो, बरोबर. मग जर तो निवेदन घेऊन गेलेला आहे कोर्टामध्ये तर समोरच्या व्यक्तीने स्वतःला प्रूव्ह करणं गरजेचं आहे निर्दोष. जोपर्यंत तो व्यक्ती स्वतःला निर्दोष प्रूव्ह करत नाही तोपर्यंत न्यायालय असंच समजेल हा व्यक्ती कसा आहे, एक प्रकारे दोषी व्यक्ती आहे किंवा गुन्हेगार व्यक्ती आहे. हा, आणि टेक्निकली हे अजामीन पात्र आहे बाबा. जोपर्यंत कोर्टाचा न्यायालयाचा निर्णय लागत नाही ना किंवा कोर्ट म्हणत नाही ना तोपर्यंत त्याच्या बाबतीमध्ये जामीन देऊ शकत नाही, बरोबर. म्हणजेच काय, तोपर्यंत आत राहावं लागतं, बरोबर. पुढचं काय आहे, हुंडा प्रतिषेधी अधिकारी. म्हणजेच काय, समजा एखादी एखादी हुंड्याची केस चालू असेल, बरोबर. त्या केसमध्ये ती जी पीडित व्यक्ती असेल त्या पीडित व्यक्तीला मदत करणं, समाजामध्ये अवेअरनेस पसरवणं, एखाद्या ठिकाणी हुंड्याची तरतूद होत असेल तर ती तशी तरतूद थांबवणं, त्या हुंड्याच्या गोष्टी थांबवणं, हुंड्याची प्रथा परंपरा थांबवणं, याच्यासाठी राज्य शासनाने नियुक्त केलेला अधिकारी म्हणजे कोण आहे, हुंडा प्रतिषेधी अधिकारी, जो कलम 8B मध्ये आपल्याला बघायला मिळतो. त्याच्यानंतर कलम 9 आहे, संपूर्ण कायद्याच्या बाबतीमध्ये काय, संपूर्ण कायद्याच्या बाबतीमध्ये नियम करण्याचा अधिकार कोणाला आहे, या केंद्र सरकारला आहे कलम 9 अंतर्गत. आणि कलम 10 काय सांगतं, राज्य सरकारची शक्ती सांगायची, नियम करायची, पण कोणाच्या बाबतीमध्ये, ती 8B च्या अंतर्गत येणाऱ्या त्या अधिकाराच्या बाबतीमध्ये, बरोबर. आता ह्याच्यामधला मी तुम्हाला फरक सांगतो. आता समजा आपण वेळोवेळी बघतो बघा, आपल्या मित्रांची लग्न असतात तेव्हा आपण त्या मित्रांच्या लग्नाला काय करतो, काही एखादं गिफ्ट घेऊन जातो, बरोबर. काही एखादा गिफ्ट घेऊन जातो, मग तुम्ही इंडिव्हिज्युअल घेऊन जात असा किंवा 3-4 जण एकत्र येऊन तुम्ही गिफ्ट घेऊन जात असा. मग ते समजा कुठले एखादं काय म्हणतो आपण, एखादी कुठली तरी बुके असेल किंवा एखादं कुठलं तरी आपण म्हणू शकतो की समजा सोन्याचे 1 तोळ्याचीच कुठली तरी चेन वगैरे असेल किंवा समजा एखादा कुठला तरी महागडा मोबाईल असेल किंवा कुठलीही एखादी गोष्ट जी सर्वांच्या ऐपतीत आहे, कळते, जी एखादी गोष्ट ती सर्वांच्या ऐपतीत आहे. मग जेव्हा असं आपल्याला लग्नामध्ये एखादी भेटवस्तू मिळते, ज्याला आपण बोली भाषेमध्ये आहेर मिळतो, आहेर कुठल्या वस्तूंच्या स्वरूपात असू शकतो किंवा ते पाकिट असतं ना, बंद पाकिटात पैसे घालून दिले जातात. काही काही लोकांना ते एवढंही थांबवत नाही, पैसे मिळाले ना मिळाले लगेच अशा आरशात शेवटती सूर्यप्रकाशात बघतात, त्याच्या आतनं त्यांची बघायची इच्छा असते किती रुपये आहेत त्याच्यामध्ये. किंवा आपण बघत असतो बघा लग्नामध्ये काही जणांना तिथे जे काही भेटवस्तू दिलेले असतात ते मुलीकडचा एक आणि मुलाकडचा एक भेटवस्तू सांभाळण्यासाठी बसलेला असतो. तो तिथे ना एकदम असं प्रॉपर कागद पेन घेऊन लिहित असतो की कोणी काय दिलं. किंवा तुम्हाला याचं अजून एक तुम्हाला उदाहरण सांगू का, ज्याच्या घरी आपल्याकडे समजा आपल्या भाऊ बहिणीचं लग्न झालं असेल किंवा फार आपल्या आई वडिलांची लग्न झाले असतील तेव्हा आपल्याकडे भांडी असतात ना, भांड्यांवर नावं कोरलेली असतात, या व्यक्तीचं नाव, यांचे कडून, कळते. म्हणजे काय, हे आहेरातली जी गोष्ट असते, जी भेटवस्तू जी दिलेली गोष्ट असते, ती गोष्ट कधीच हुंडा या कॅटेगरीमध्ये येत नाही. परंतु त्या दिलेल्या भेटवस्तू कशा असाव्यात, त्या ऐपतीत असाव्यात, बरोबर. तो मुलगा जो आहे तो बिचारा मुलगा एका ठिकाणी कामगार म्हणून काम करतोय, बांधकाम क्षेत्रामध्ये तो कामगार म्हणून काम करतोय, त्याचे मित्र पण समजा बांधकाम क्षेत्रातले कामगार म्हणून काम करणारे असतील आणि त्या मित्रांनी जर ह्याला गाडी दिली 4 व्हीलर, तो कसा आहे, एक प्रकारे विचार करायचा विषय आहे का सर्वसामान्य परिस्थितीत ते होणार आहे का, नाही. सर्वसामान्य परिस्थितीत ते त्या बिचारा त्याच्या मित्रांना परवडणार आहे का, नक्कीच परवडणार नाही. म्हणजेच काय, जी परवडण्याजोगी, जी ऐपतीत असणारी आणि जी गोष्ट आपण प्रूव्ह करू शकतो की बाबा ठीक आहे याचं एवढं इन्कम होतं त्यामुळे त्याने हे आपल्याला दिलं, अशा गोष्टींना आपण हुंडा समजायचं नाही, त्यांना आपण भेटवस्तू किंवा आहेत आपल्या पद्धतीने काही म्हणू शकतो. म्हणजेच काय, लग्नात मिळालेला आहे किंवा लग्नात मिळालेली भेटवस्तू जर ऐपतीत बसणारी असेल, जर ती योग्य वाटणारी असेल तर ती काय आहे, हुंडा समजायची नाही.
बरोबर, सांगायचं तात्पर्य हे आहे. आणि मग हे कन्सिडर करत असताना तुम्हाला मी सांगतो, केंद्र सरकारने, मला एक्झॅक्ट नाव बघू द्या, केंद्र सरकारने 1985 साली काय केलेला होता, आहेर आणि वस्तू ज्या काही मिळतात भेटवस्तू यांची यादी ठेवण्यासाठीचा नियम तयार केलेला होता. मग त्या नियमाअंतर्गत एक फॉर्म असतो, तो फॉर्म भरायचा असतो मुलीकडच्यांनी आणि मुलाकडच्यांनी, आणि तिथे एक 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 गोष्ट नमूद करायची असते की बाबा हा असं असं झालेलं होतं, या बाबतीमध्ये या व्यक्तीने हे दिलं आणि हे त्या व्यक्तीचं एवढं इन्कम आहे, तो त्या व्यक्ती देऊ शकतो. म्हणजेच काय, केंद्र सरकार, आता साधी गोष्ट आहे, या नियमामध्ये जो काही आराखडा दिलेला आहे त्या आराखड्यामध्ये काय करावे लागते, या गोष्टी त्यांना तिथे इन्फॉर्मेशन भराव्या लागतात. मग अशा ज्या काही गोष्टी असतात, आता हा जो आपल्याला 1985चा अधिनियम बघायला मिळतोय, हा अधिनियम कशासाठी आहे, या संपूर्ण कायद्याच्या नियमांसाठी आहे किंवा या संपूर्ण कायद्यासाठी आहे. मग अशा वेळेस हा जो अधिनियम तयार केलेला होता, हा जो 1985चा नियम तयार केलेला होता, हा कुठल्या कलमाअंतर्गत आणि कोणी तयार केला असेल, हा कलम 9 अंतर्गत केंद्र सरकारने तयार केलेला असेल. कारण हा संपूर्ण कायद्याविषयी चर्चा करतोय, तर या बाबतीमध्ये सांगायचं झालं तर नियम तयार करण्याच्या अधिकाराअंतर्गत केंद्र सरकार काय करते, या कायद्याअंतर्गत नियम करते. त्याचं उदाहरण आपण बघतो, हा वस्तूंची यादी ठेवणे नियम 1985. बरोबर, टेक्निकली याचं पूर्ण नाव बघायचं झालं तर वधू आणि वर यांना देण्यात आलेल्या अहेर वस्तूंची यादी ठेवणे नियम 1985 या नावाने तो काय झालेला आहे, कार्यान्वित झालेला आहे. आता दुसरी गोष्ट काय आहे, कलम 10 मध्ये काय सांगितलंय, नियम करण्याचे राज्य शासनाची शक्ती. 9 मध्ये केंद्र शासनाची शक्ती आहे, 10 मध्ये राज्य शासनाची शक्ती. राज्य शासन कोणाच्या बाबतीमध्ये नियम करू शकतो, त्याने नेमलेला जो काही अधिकारी आहे कलम 8ब अंतर्गत येणारा, त्याच्या अंतर्गत त्याच्यासाठी काय करू शकतो, तो नियम आणि शर्ती करू शकतो. बरोबर, एवढं आपल्याला माहिती असणं इथे गरजेचं आहे. आता टेक्निकली जर बघायचं झालं तर आता साधी गोष्ट मित्रांनो, जे हे लेक्चर किंवा जे मला सगळ्यात पहिल्यांदा ऐकता आहेत त्यांच्यासाठी त्यांना असं वाटेल की हे झालं आता संपलं, असं नाहीये. आतापर्यंत फक्त आपण काय केलेलं होतं, एक प्रकारे त्या कायद्या बाबतीमध्ये संकल्पना बोलीभाषेत शिकलेलो होतो. आता आपण त्याचे एक 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 कलम बघून घेणार आहोत. बरोबर, आपण याच पद्धतीने जातो. आता तुम्ही विचार करा, आपण या 2 मार्कांसाठी एवढा तळमळीने शिकवतो, तर आपण IPC काय लेवलला शिकवलं असेल. बरोबर, सांगायचं तात्पर्य म्हणजे काय, आपण संकल्पना बघितल्या, आता लाईनीत सगळं बघणार आहोत काय आहे काय. मग बघा काय, बघा संक्षिप्त नाव, विस्तार व प्रारंभ. भारतीय गणराज्याच्या 12व्या वर्षी संसदेकडून पुढील अधिनियमात म्हणजे पुढील अधिनियम तयार करण्यात आलेला आहे. पहिलं कलम काय सांगतंय, या अधिनियमात हुंडा प्रतिबंध अधिनियम 1961 असं म्हणता येईल. या अधिनियमाला असं म्हणावं लागेल, त्याचं नाव ते आहे. जम्मू काश्मीर राज्य खेरीज करून संपूर्ण भारतभर त्याचा विस्तार आहे. केंद्र सरकार शासकीय राजपत्रातील अधिसूचनेद्वारे निहित करील अशा दिनांकास तो अंमलात येईल. हे बेसिक आपल्याला पहिल्या विस्ताराच्या, नावाच्या, प्रारंभाच्या उदाहरणामध्ये बघायला मिळतं. दुसऱ्या याच्यात काय सांगितलेली आहे, हुंडा याची व्याख्या. मगाशी जे आपण संकल्पना बोलीभाषेत बघितल्या त्या कायद्याच्या भाषेत आपण बघूया. या अधिनियमात हुंडा याचा अर्थ विवाहातील एका पक्षाने विवाहातील अन्य पक्षास, महत्वाचा शब्द, एका पक्षाने अन्य पक्षास किंवा विवाहातील कोणत्याही पक्षाच्या मात्यापितांनी अन्य कोणत्याही व्यक्तीने विवाहातील कोणत्याही पक्षास किंवा अन्य कोणत्याही व्यक्तीस, म्हणजे काय, समजा मी म्हणजे ॲज अ नवरा म्हणून बायकोला एखादी गोष्ट दिली असेल किंवा बायकोने ॲज अ बायको म्हणून मला दिली असेल किंवा माझ्या वतीने माझे आई वडील जे असतील त्यांनी किंवा त्यांच्या वतीने जे तिचे आई वडील आपल्याला बघायला मिळतात त्यांनी किंवा या दोघांच्या वतीने एखाद्या तिसऱ्या कुठल्या तरी व्यक्तीने म्हणजे मध्यस्थ वगैरे यांनी जर लग्नाचा मोबदला म्हणून कुठली गोष्ट मागितली तर ते सुद्धा काय येतं, हुंड्याच्या व्याख्येमध्ये येतं. मग हुंडा कोण कोण मागू शकतो, ते दोघं नवरा बायको सुद्धा, त्यांचे आई वडील सुद्धा, त्यांच्या वतीने असणारा कोणताही एखादा व्यक्ती सुद्धा, मध्यस्थ वगैरे आपण जे बोलतो ना ते. उक्त पक्षांच्या विवाहाच्या संबंधात विवाहाच्या वेळी किंवा पूर्वी किंवा विवाहानंतर कोणत्याही वेळी प्रत्यक्षपणे वा अप्रत्यक्षपणे दिलेली किंवा देण्याचा करार करण्यात आलेली कोणतीही संपत्ती किंवा मूल्यवान रोखा असा आहे. पण ज्यांना मुस्लिम व्यक्तिगत कायदा शर्यत लागू आहे त्या व्यक्तींच्या बाबतीत त्यात देण किंवा महरचा समावेश येत नाही. म्हणजेच काय, जे आपल्याकडे आपल्या समाजामध्ये इस्लाम एक धर्म आपल्याला बघायला मिळतो, जे काही लोक इस्लाम धर्माला फॉलो करतात, ज्यांना हा शर्यत असा कायदा लागू होतो, त्या कायद्यामध्ये जी तरतूद आहे ती तरतुदीला आपण मेहर किंवा देण असं म्हणतो. या तरतुदी अंतर्गत लग्नाच्या वेळीस मुलगा जो असतो तो मुलीला काही XYZ अमाऊंट देतो किंवा XYZ अमाऊंट देण्याचं ठरवतो, तर ही त्यांच्या त्या धर्माला फॉलो करणाऱ्या, त्या शर्यत कायद्याला फॉलो करणाऱ्या काही लोकांची काय आहे, एक प्रकारे धार्मिक गोष्ट आहे किंवा काही लोकांची एक पद्धत आहे. त्यामुळे त्याला त्यांनी काय केलेलं आहे, हुंडा असं म्हटलेलं नाहीये. मग आयोगाचा प्रश्न आपल्याला येतो, खालीलपैकी कोणत्या गोष्टीस काय हुंडा प्रतिबंध अधिनियम याच्या अंतर्गत हुंडा म्हणता येणार नाही. मग तिथे आपल्याला ऑप्शन बघायला मिळतो मेहेरचा.
मग जे काही लोक शर्यत कायदा फॉलो करतात, जे काही आपल्या समाजातील बांधव इस्लाम धर्माला फॉलो करतात, त्या लोकांमध्ये जर देण किंवा मेहेरची प्रथा असेल तर त्या देण किंवा मेहेरच्या प्रथेचा हुंडा या संकल्पनेमध्ये समावेशन होत नाही, हे आपल्याला इथे बघायला मिळतं. स्पष्टीकरण काय आहे? मूल्यवान रोखा या शब्दप्रयोगाला भारतीय दंड संहितेच्या कलम 30 मध्ये जो अर्थ दिलेला आहे तोच अर्थ आहे. हाच प्रश्न आपल्याला आयोगाने विचारलेला होता. मूल्यवान रोखा म्हणजे किंवा आयोगाने प्रश्न काय विचारलेला होता 2019च्या PSI मेन्सला की हुंडा प्रतिबंध अधिनियमांतर्गत असणारा मूल्यवान रोखा हा IPCच्या कोणत्या कलमामध्ये स्पष्टीकरण दिलेलं आहे? कलम 30 अंतर्गत हे आपल्याला बघायला मिळते. अजून एक बघितलेलं होतं आपल्याला काय आहे? विवाहाच्या संबंधात विवाहाच्या वेळी, विवाहाच्या पूर्वी किंवा विवाहाच्या नंतर काय केली जाते? प्रत्यक्षपणे किंवा अप्रत्यक्षपणे मागणी केली जाते. कशाची? किंवा करार केला जातो. म्हणजेच काय? बोली ठरवलं जातं. कुठलीही संपत्ती किंवा मूल्यवान रोखा, बरोबर, यांना आपण काय म्हणायचं? एक प्रकारे जर ते लग्नाचा मोबदला म्हणून असतील तर त्याला हुंडा म्हणायचं, असं आपल्याला कायद्याचं कलम सांगतो. बरोबर, संकल्पना आपण बघून घेतलेल्या होत्या. मगाशी आपण ते वेगवेगळे 3 उदाहरणं बघितले बघा. थोडक्यात मी माझ्या आता हे जर लेक्चर माझ्या आईने बघितलं तर आहेच आपल्याला चांगल्याच शिव्या, पण समजून घेण्यासाठी आणि आपण तुम्हाला सगळ्यात पहिल्यांदाच बोललेलो होतो, जे काही उदाहरणं आहेत ती आपण आपल्यावर घ्यायची. बघा, मी तुम्हालाही सांगतो मित्रांनो, जर तुम्हाला एखादी गोष्ट कायद्यातली असेल किंवा तुम्ही इतर कुठल्या गोष्टीचा वाचत असाल, कुठली एखादी संकल्पना असेल ती समजत नसेल ना, तुम्ही ती संकल्पना स्वतःच्या निगडीत आयुष्याशी जोडा, ती तुम्हाला लवकरात लवकर कन्सेप्ट क्लिअर होईल. बरोबर, पुढे काय आहे बघा, कलम 3 हुंडा देण्याबद्दल किंवा घेण्याबद्दल शास्ती. देणे घेणे कायद्याने शिक्षापात्रच आहे. मग देणारा व्यक्ती सुद्धा, देण्यासाठी अपप्रेरणा देणारा व्यक्ती सुद्धा, घेणारा व्यक्ती सुद्धा आणि घेण्यासाठी अपप्रेरणा देणारा व्यक्ती सुद्धा कायद्याने दोघेही कसे आहेत? शिक्षापात्र आहेत. हे आपल्याला इथे बघायला मिळतं. जर कोणत्याही व्यक्तीने या अधिनियमाच्या प्रारंभानंतर हुंडा दिला अथवा घेतला अथवा तो देण्यास किंवा घेण्यास प्रेरणा दिली, अपप्रेरणा म्हणतो आपण त्याला. आता प्रेरणा जेव्हा आपण IPC मध्ये बघितलेलं ना अपप्रेरणा, तेव्हा मी तुम्हाला सांगितलेलं होतं एखाद्या गुन्हेगारी हेतूसाठी जी प्रेरणा दिली जाते त्याला अपप्रेरणा म्हणतो. तू अभ्यास कर, तू पास होशील, ही प्रेरणा झाली, कळते? तू त्याला जाऊन मार, ही अपप्रेरणा झाली. हे एका भाषेमध्ये सगळ्यात सोपं सांगू शकतो तुम्हाला मी. अपप्रेरणा दिली तर 5 वर्षापेक्षा कमी नसेल इतक्या मुदतीचा कारावास आणि 15,000 रुपये किंवा अशा हुंड्याची रक्कम यापैकी जी रक्कम जास्त असेल त्या रकमेपेक्षा कमी नसेल इतक्या द्रव्यदंडाची शिक्षा, परंतु न्यायालय न्यायनिर्णयात पुरेशी व विशेष कारण नमूद करून 5 वर्षापेक्षा कमी मुदतीची कारावासाची शिक्षा ठोठावू शकेल. काय सांगितले? बेसिक शिक्षा काय आहे? 5 वर्षापेक्षा कमी नसलेल्या कारावासाची शिक्षा आणि 15,000 रुपये दंड. पण दंडाच्या बाबतीमध्ये काय सांगितलेली आहे? 2 प्रकारे दंड लागू शकतो. एक तर सरसकट 15,000 रुपये दंड लागेल किंवा आपण कन्सिडर करू की जर समजा त्या हुंड्यामध्ये दंडाची रक्कम 15,000पेक्षा जास्त असेल तर जी कुठली जास्त रक्कम असेल ती जास्त रक्कम काय बघायला मिळते? आपल्याला शिक्षा म्हणून बघायला मिळते, द्रव्यदंडाची शिक्षा म्हणून बघायला मिळते. ही 5 वर्षापेक्षा कमी नसेल असं नमूद करण्यात आलेलं आहे. पण जर कुठली विशिष्ट परिस्थिती असेल, समजा जर तो जो नवरा असेल किंवा ज्याच्या विरुद्ध त्यांनी ती केस दाखल केलेली असेल, ती अपंग व्यक्ती असतील, तर अशी जर कुठली स्पेशल कारणं असतील, ती कारणं जर न्यायालयाला पटली तर न्यायालय काय करू शकतं? 5 वर्षापेक्षा कमी कारावासाच्या मुदतीची शिक्षा तिथे कारणासकट नोंदवून देऊ शकतं. पुढे काय बघा, पुढे पोटकलम 1 मधील कोणताही मजकूर पुढे इथे पुढील पाहिजे होतं, एक कुडील झालेलं आहे, थोडं जरा टायपिंगचा एरर आहे, तो बघून घ्या. पुढील गोष्टींना किंवा त्यांच्या संबंधात लागू होणार नाही. काय? विवाहाच्या वेळी वराला देण्यात येणारा त्या बाबतीत कोणतीही मागणी न केलेला. म्हणजेच काय? उद्या उठून कधी कधी आपल्याला सवय असते बघा, अरे माझा वाढदिवस आहे, मला हे पाहिजे, देतो का गिफ्ट म्हणून, आपण डायरेक्ट निर्लज्जपणाने तोंडाने मागतो. परंतु इथे कोणत्याही पद्धतीने मागितला नसलेला, लग्नामध्ये भेटवस्तू मिळालेला, ज्याला आपण अहेर किंवा भेटवस्तू असं म्हणतो, असा आहेर, परंतु असा आहेर या अधिनियमाखाली केलेल्या नियमांच अनुसरून ठेवण्यात केलेल्या यादीत नोंदवलेला असेल. म्हणजेच काय? आपण मगाशी म्हटलेलं होतं बघा, ती 1985 सालच्या नियमाने काय केलेली होती, एक इथे यादीच तयार केलेली होती, त्या यादीमध्ये भरावं लागतं कोणी काय दिलेलं आहे. जर असं प्रॉपर केलेलं असेल तरच त्याला काय म्हणायचं? हुंडा म्हणायचं नाही. जर ती नोंद जरी नसेल ना, विषय कट झालाय आपल्या इकडेच. काय बघा, पुढे अजून काय सांगितलेलं आहे त्यांनी याच्या बाबतीमध्ये? परंतु आणखी असे की असा अहेर वराने किंवा त्याच्या वतीने किंवा वराशी संबंधित कोणत्याही व्यक्तीने दिलेला असेल, त्या बाबतीत असा अहेर नेहमीच्या प्रतीनुसार दिला जाणारा असेल आणि त्याचे मूल्य तो तिच्याकडून किंवा जिच्या वतीने दिला जाईल त्या व्यक्तीची आर्थिक परिस्थिती विचारात घेता अधिक असणार नाही. म्हणजेच काय? जे आपण मगाशी संकल्पनेत बोललेलो होतो, जर आहेर आणि भेटवस्तू जरी मिळाली असेल ना, तर ती प्रॉपर त्या नमुन्यात भरलेली असावी, त्या अर्जामध्ये, त्या नियमावलीमध्ये तशी भरलेली असावी आणि जो कोणी देणारा व्यक्ती आहे ना, ती त्याच्या आर्थिक पत्तेप्रमाणे असावी. कळतंय? त्या व्यक्तीचं इन्कम 10,000 आणि तो तुम्हाला देतो 10 लाखाची गाडी, ते शक्यच नाही ना. मग तू काहीतरी तिथे झोलच बघायला मिळतो. मग तिथे आपल्याला काय बघायला मिळतो? कुठला तरी पैसा फिरून ते गिफ्ट म्हणून कन्सिडर करतात. काही लोक एवढे पोचलेले आहेत आपल्याकडे, ते स्वतःच्याच लग्नामध्ये स्वतःच्याच पैशांनी
पैसे फक्त ती एखादी गोष्ट किंवा पैसे वाईट व्हावे म्हणून दुसऱ्याकडनं स्वतःला काय करून घेतात, गिफ्ट देतात. मग अशा वेळेस इथे काय मॅटर केलं जातं की तुम्ही ते स्वतः मागितलेली गोष्ट नसावी. आणि दुसरी गोष्ट म्हणजे एक प्रकारे जो व्यक्ती तुम्हाला ती गोष्ट देतोय त्या व्यक्तीची ती देण्याची आर्थिक दानत असावी. आणि सर्वसाधारणपणे लग्नात जे दिले जातं त्याच पद्धतीने प्रथेप्रमाणे आपल्याला कळतं लग्नामध्ये काय गिफ्ट दिलं जाणार आहे एका तिराईत माणसाकडनं. जो आपला मित्र वगैरे जास्तीत जास्त एकदम अति चांगला मित्र असेल तो काय दिला आपल्याला, समजा खूप जास्तच प्रेम असेल एखादी गाडी वगैरे देऊ शकतो. कोणी तुमच्या नावावर 5 एकर जमीन तर करणार नाही ना. म्हणजेच काय, प्रथेप्रमाणे ठरलेले जे काही आपल्याला बघायला मिळतात सर्वसाधारण पद्धतीचे अशा भेटवस्तू न मागता देणाऱ्या व्यक्तीच्या ऐपतीत असतील तरच त्याला हुंडा म्हणायचा, नाही तर त्याला साधी भेटवस्तू किंवा अहेर असं म्हणायचा. आणि याची नोंद प्रॉपर त्या दिलेल्या विहित नमुन्यामध्येच असली पाहिजे. ती वराच्या साईडची असेल तर वराने करायची, मुलीच्या साईडची असेल तर वधूच्या साईडची असेल तर त्या वधूने करायची. बरोबर. हे टेक्निकली आपल्याला हुंडा देण्याच्या बाबतीमध्ये किंवा घेण्याच्या बाबतीमध्ये शिक्षा सांगितली. मग शिक्षा किती नमूद करण्यात आलेली आहे. बरोबर. पुढचं कलम हे काय बघून घेऊया आपण. कलम 4, हुंडा मागण्याबद्दल शिक्षा. कोणत्याही व्यक्तीने वधूच्या किंवा वराच्या मातापित्याकडून किंवा इतर नातेवाईकांकडून किंवा पालकांकडून प्रत्यक्षपणे किंवा अप्रत्यक्षपणे कोणताही हुंडा मागितला असल्यास शिक्षा 6 महिन्यांपेक्षा कमी नसेल पण 2 वर्षांपर्यंत असू शकेल. इतक्या मुदतीच्या कारावासाची शिक्षा 10,000 रुपयापर्यंत द्रव्यदंड असू शकतो. इतक्या द्रव्यदंडाच्या शिक्षेस ती व्यक्ती पात्र असेल, परंतु न्यायालय न्यायनिर्णयात पुरेशी व विशेष कारणांचा उल्लेख करून 6 महिन्यांपेक्षा कमी मुदतीच्या कारावासाची शिक्षा देऊ शकतो. इथे वधू पाहिजे होतं. त्यानंतर दुसरी महत्वाची गोष्ट, मी मगाशी एक उदाहरण दिलेलं होतं बघा. समजा मी आहे बरोबर आणि मला या व्यक्तीशी लग्न करायचे. माझे वडील काय गेलेले होते, सर्वसाधारणपणे कुठलाही हुंडा नको या भावनेने तिथे गेले. परंतु हे जे काही 3-4 व्यक्ती होते ना त्यांच्या आजूबाजूचे, त्यांनी काय केलं, त्यांना एक प्रकारे हुंडा मागायला भाग पाडलं. मग ते व्यक्ती सुद्धा काय झाले, या कायद्याअंतर्गत शिक्षेस पात्र झाले. त्यांना शिक्षा कुठून सुद्धा होणार, कलम 4 अंतर्गत होणार. ही सदर शिक्षा सांगितलेली आहे. आपल्याला इथे द्रव्यदंड पण नमूद करून देण्यात आलेला आहे. आणि जर विशेष परिस्थिती असेल, योग्य कारण दाखवली असतील, न्यायालयांना ती कारणं पटली असेल तर तो जो 6 महिन्यांचा जो कालावधी आहे तो शिक्षेचा कारावासाच्या तो कमी केला जाऊ शकतो. असं कलम 4 मध्ये आपल्याला बघायला मिळतं. बघा आता पुढचा कलम आहे कलम 4A आपण ज्याला म्हणतो. बरोबर. ते कायद्यामध्ये आपल्याला क ख बघायला मिळतं पण आपण ए बी लक्षात ठेवलं तर ते सोयीस्कर आहे. जाहिरातींवर बंदी. कोणतीही व्यक्ती, आता काय आहे जाहिरातींवर बंदीच्या बाबतीमध्ये, मगाशी आपण काय बघितलेलं होतं की जेव्हा आपण जाहिरातबाजी करतो हुंड्याच्या बाबतीमधली तर ती जाहिरातबाजी करणं हुंड्याच्या बाबतीमधली कायद्याने शिक्षापात्र आहे. मग जो कोणी अशी जाहिरातबाजी करतो त्याला कायद्याने शिक्षा होणार आहे असं कलम 4A मध्ये बघायला मिळतं. मग जो कोणी कोण शिक्षापात्र असेल याच्यामध्ये, समजा मी आहे, मी माझ्या मुलाच्या बाबतीमधली जाहिरात एका वृत्तपत्रामध्ये दिली. जो कोणी ते छापतो, जो कोणी ते जाहिरात तिथे देण्याला परवानगी देतो ते दोघं सुद्धा. समजा मी पॅम्पलेट्स वाटले, जो कोणी ते पॅम्पलेट वाटण्याचा कॉन्ट्रॅक्ट घेतो आणि जो कोणी ते पॅम्पलेट वाटतो ते म्हणजे काय, त्या जाहिरातबाजीमध्ये सुरुवातीपासून ते जाहिरात बाहेर निघेपर्यंत जो कोणी ते रिस्पॉन्सिबल आहेत ते व्यक्ती काय आहेत याच्यानुसार कायद्याने शिक्षापात्र आहे. मग याच्यामध्ये जाहिरात कोणाच्या बाबतीमध्ये केली जाते, समजा मी माझ्या मुलासाठी देत असेल किंवा मी माझ्या भावाच्या मुलासाठी देत असेल किंवा माझा भाऊ माझ्या मुलासाठी देत असेल, इथे ते मॅटर नाही करत आहे. इथे जर जाहिरातबाजी दिली तर जो कोणी देईल आणि जी काही प्रोसिजर असेल तर त्यानुसार ते सर्व व्यक्ती शिक्षेला पात्र असतात. मग 4A मध्ये आपल्याला शिक्षा बघायला मिळते 6 महिन्यांपेक्षा कमी नाही परंतु 5 वर्षापेक्षा असू शकेल एवढ्या मुदतीच्या कारावासाची शिक्षा किंवा 15,000 रुपयांपर्यंतचा असू शकेल एवढ्या द्रव्यदंडाची शिक्षा. म्हणजेच काय, मिनिमम काय 6 महिने तर मॅक्झिमम किती 5 वर्षांपर्यंत असू शकेल तसं. आणि जर न्यायालयाला वाटलं योग्य कारण असेल तर ती शिक्षा काय होऊ शकते, कमी जास्त होऊ शकते. आणि त्याला किती रुपये फाईन करण्यात आलेली आहे, 15,000 रुपयापर्यंत फाईन तिथे करण्यात आलेली आहे. बरोबर. हे आपल्याला इथे माहिती असणं गरजेचं आहे कलम 4A बाबतीमध्ये. बरोबर. पुढचं बघूया. बघा संकल्पना बघून घेतल्यावर फायदा काय होतो माहिती का, संकल्पनांना आपल्याला नक्कीच 30-40 मिनिटं लागली सुरुवातीची, पण त्या संकल्पना बघून घेतल्यावर आपला पुढचा जो कायदा आहे, जी कलमं आहेत ही आपल्याला कळणं कशी झाली, सोपी झालेली आहे. बरोबर. पुढे काय बघा, हुंडा देण्याचा किंवा घेण्याचा करार शून्य असावायचा. मगाशी काय सांगितलं नोट्स मध्ये आपण कसं देणार आहोत, हुंडा घेणे इज इक्वल टू हुंडा देणे इज इक्वल टू शून्य. काय घेणार आहोत आपण, किंवा डायरेक्ट लिहिणार देणे घेणे शून्य. हुंडा देण्याचा किंवा घेण्याचा करार हा शून्य समजला जाईल.
म्हणजेच आपण एक उदाहरण बघितलेलं होतं. समजा उदाहरणात काय बघितलेलं होतं, माझा सासरा मला काय सांगतोय की एक काम करा, तुम्ही लग्नाला त्या इथे बसा, भोल्यावर बसा, लग्न करा, तुम्हाला त्या पूजेच्या आधी काय केलं जाईल किंवा पूजेच्या वेळेपर्यंत काय केलं जाईल, तुम्हाला एवढं जे काही हुंड्याची रक्कम ठरली आहे किंवा जे काही XYZ ठरलेलं आहे, समजा 20 तोळे सोनं ठरलं असेल, जे काही ठरलं असेल ते तुम्हाला तिथे दिलं जाईल. आता या उदाहरणात काय आहे, पार ती सत्यनारायणाची पूजा पण होऊन जाते, नंतरच्या सगळ्या गोष्टी होऊन जातात. मग मला ते सोनं मिळतं का? नाही. म्हणून ते मला त्याने त्याच्यासोबत मी करार केलेला या उद्देशाखाली, त्या कराराअंतर्गत तो मला ती गोष्ट देत नाही, म्हणून मी तो करारामध्ये शिक्षा होण्यासाठी त्या व्यक्तीला न्यायालयात खेचू शकत नाही. बरोबर. करार जेव्हा ठरतो तेव्हा करारासंबंधीचा जो आपल्याला अधिनियम बघायला मिळतो, करारामध्ये ठरलेल्या गोष्टी करणं त्या दोघांवर बंधनकारक असतं. करार हा उपलक्षित असू शकतो किंवा करार हा लेखी सुद्धा असू शकतो. बरोबर. परंतु आपण असा जर करार झालेला असेल तर या कराराअंतर्गत सांगितलेल्या किंवा ठरलेल्या गोष्टींची परिपूर्णता होत नाही, म्हणून कोर्टात जेव्हा जाऊ ना तेव्हा या कराराची व्हॅल्यू कशी असणार आहे, शून्य असणार आहे. कोणी तिथे हे नाही म्हणणार ओके ठीक आहे बाबा तुमच्यात करार झालेला, मग तुमच्यावर अन्याय झालेला आहे की तुम्हाला ती हुंड्याची रक्कम मिळाली नाही. मी तिथे कोर्टात गेलो ना, आधी मलाच धरतील, तुम्ही हुंडा घेतलेला आहे चला तिकडे, मग आधीच्या कलमानुसार शिक्षा. म्हणजेच काय, हुंडा देण्याचा किंवा घेण्याचा करार कसा आहे, डायरेक्टली शून्य आहे, त्याला व्हॅल्यूच नाहीये, त्याला कराराचीच व्हॅल्यू नाहीये रादर, असं आपल्याला इथे सांगितलेलं आहे. पुढे काय बघा, हुंडा पतीच्या किंवा तिच्या वारसांच्या, हुंडा पत्नीच्या, आपण जसं मगाशी बघितलेलं होतं ते जरा पतीचा झालेला आहे. हुंडा पत्नीच्या किंवा तिच्या वारसांच्या हितार्थ असावयाचा. कोणाच्या? पत्नीच्या किंवा तिच्या वारसांच्या. मग तिचे वारस कोण असू शकतात? दोन प्रकारचे आपण म्हणू शकतो. कोण कोण? एक तर तिचे आई वडील असू शकतात, बरोबर, किंवा तिचे मुलं असू शकतात. सुरुवातीला कोण असतो? सुरुवातीला तिचा वारस म्हणून कोणाला कन्सिडर केला जाईल? तिच्या मुलांना कन्सिडर केला जाईल. आणि जर मुलं नसतील तर काय आहे, तिच्या त्या आई वडिलांना कन्सिडर केलं जाईल. आणि मग जो काही अर्थ असेल, जो काही ती मूल्यवान रोखा असेल, जी काही ती संपत्ती असेल, जी काही ती हुंड्याची गोष्ट असेल, ती कोणाला सुपूर्द करणं अपेक्षित आहे? पत्नीला आणि पत्नीच्या नंतर तिच्या वारसांना. काय ते बघूया. जिचा विवाह असेल तिच्या व्यतिरिक्त अन्य एखाद्या व्यक्तीने हुंडा प्राप्त केला असेल तर, बरोबर, काय बघा, जिचा विवाह झाला असेल तिच्या व्यतिरिक्त अन्य एखाद्या व्यक्तीने हुंडा प्राप्त केला असेल तर, हुंडा विवाहापूर्वी मिळाला असल्यास विवाहाच्या दिनांकानंतर 3 महिन्यांच्या आत, हुंडा विवाहाच्या वेळी मिळाला किंवा नंतर मिळाला असल्यास तो मिळाल्यानंतर 3 महिन्यांच्या आत, आणि जर ती स्त्री अज्ञान आहे किंवा ती स्त्री अज्ञान असताना हुंडा मिळाला असल्यास ती 18 वर्षाची झाल्यानंतर 3 महिन्यांच्या आत काय करणं गरजेचं आहे? तो हुंड्यातली जी काही ती संपत्ती असेल, जो काही तो मौल्यवान रोखा आहे, तो त्या पत्नीच्या हवाली करणं गरजेचं आहे. काय सांगितलं याच्यामध्ये बघा, 3 आपल्याला क्रायटेरिया दिलेले आहेत. पहिला क्रायटेरिया काय सांगतो? विवाहाच्या आधी जर हुंडा घेतलेला असेल तर विवाहानंतर 3 महिन्यांच्या आत हुंडा परत करायचा आहे. विवाहाच्या वेळी किंवा विवाहाच्या नंतर ज्यावेळेस आपल्याला तो हुंडा मिळाला असेल तर त्यावेळेस मिळाल्याच्या दिनांकापासून 3 महिन्याच्या आत तो परत करायचा आहे. जर एखादी महिला 18 वर्षाची नाही आहे आणि हुंड्याची तरतूद झाली असेल तर ती ज्या दिवशी 18 महिन्याची होईल, त्या 18 वर्षाची होईल, त्यानंतर 3 महिन्यांच्या आत तो काय करायचा आहे? ती हुंड्याची रक्कम त्या पत्नीला सुपूर्द करायची आहे. कारण ते स्त्रीधन आहे. जेव्हा संकल्पना बघा, बोलीभाषेत स्त्रीधन आपण त्याला म्हणू शकतो. तो हुंडा किंवा ती गोष्ट कशासाठी मागितली जाते? ही लोक काय वाचून देतात? तुमच्या मुलीच्या चांगल्या गोष्टीसाठी. मग कायदा काय सांगतोय? मग तिलाच देऊन टाका, तुम्ही आधी मध्ये ठेवायचं नाही. तिच्या वतीने जर कोणी एखाद्या व्यक्तीने स्वीकारला असेल तर, बरोबर, हे तिला तिथे देणं गरजेचं आहे. हे 3 महिन्याचा क्रायटेरिया आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. बघा, प्रत्येक ठिकाणी आपल्याला 3 महिन्यांचा क्रायटेरिया इथे बघायला मिळतोय, पण फरक काय आहे? हुंडा विवाहापूर्वी मिळाला असेल, विवाहानंतर 3 महिन्यांच्या. म्हणजेच काय कन्सिडर करायचं झालं, याचे आपण डायरेक्ट मंथ वाईज उदाहरणं घेऊया म्हणजे तुम्हाला जास्त कळेल. जानेवारीमध्ये मला हुंडा मिळाला, बरोबर, आणि माझं लग्न समजा झालं जूनमध्ये, लग्नानंतर 3 महिन्यांच्या आत. पहिली कन्सेप्ट क्लिअर झाली, बरोबर. लग्नाच्या वेळी किंवा लग्नानंतर जर मी हुंडा घेतलेला असेल तर मला ज्या दिवशी हुंडा मिळेल त्यापासून 3 महिन्याच्या आत. म्हणजे समजा माझं लग्न 2 जूनला झालं, 2 जून पासून, आणि मी लग्नामध्ये घेतला असेल तर 2 जून पासून 3 महिन्यांच्या आत. जर मला लग्नानंतर जवळजवळ समजा 10 जूनला हुंडा प्राप्त झाला तर 10 जून पासून 3 महिन्यांच्या आत तो मी कोणाला सुपूर्द करणं गरजेचं आहे. म्हणजे जर त्या महिलेच्या ऐवजी, म्हणजे माझ्या लग्नात त्या महिलेच्या ऐवजी जर कुठल्या दुसऱ्या एखाद्या व्यक्तीने तो हुंडा प्राप्त केला असेल तर या क्रायटेरियाच्या अंतर्गत, या महिन्यांच्या अंतर्गत तो हुंडा त्या सदर महिलेला सुपूर्द करणं गरजेचं आहे, कंपल्सरी आहे, बरोबर. ती व्यक्ती जर नसेल तर आपण काय म्हणू शकतो? कोणाला द्यायचा? तिच्या वारसांना द्यायचा. मग सगळ्यात पहिल्यांदा तिचे वारस कोण? तिचे मुलं कन्सिडर होतील, आणि जर मुलं नसतील तर आई वडील कन्सिडर होतील. हेच खाली दिले. पुढे बघा, जर कोणतीही व्यक्ती पोटकलम 1 म्हणजे हा पोटकलम याद्वारे किंवा पोटकलम 3 द्वारे आवश्यक केल्याप्रमाणे त्यासाठी
निर्दिष्ट केलेल्या वेळेच्या आत संपत्ती हस्तांतरित करण्यात कसूर करेल तर ती व्यक्ती 6 महिन्यांपेक्षा कमी नाही परंतु 2 वर्षांपर्यंत असू शकेल एवढ्या कारावासाच्या शिक्षेस किंवा 5,000 रुपयांपेक्षा कमी नाही परंतु 10,000 रुपयांपर्यंत असू शकेल एवढ्या द्रव्यदंडाच्या शिक्षेस किंवा दोन्हीच पात्र होईल। साधी गोष्ट आहे, हा हुंडा सुपूर्द करणं गरजेचं आहे का? 100% गरजेचं आहे। जर सुपूर्द करण्यात कसूर केली तर आपल्याला ही शिक्षा होणार आहे। मिनिमम 6 महिने ते 2 वर्ष, मिनिमम 5,000 ते 10,000 किंवा दोन्ही। बरोबर, इथे त्यांनी हे असं इथे प्रॉपरली आपल्याला सांगितलेलं आहे। मंथ लक्षात ठेवणं गरजेचं आहे, शिक्षा लक्षात ठेवणं गरजेचं आहे। पुढे याच्यात आपला पुढचं पोटकलम काय बघतोय बघा आपण, याच्यामध्ये जेथे पोटकलम 1 खाली कोणत्याही संपत्तीस हकदार असलेली स्त्री संपत्ती मिळवण्यापूर्वी मृत्यू पावेल त्या स्त्रीचे वारस ती संपत्ती त्या काळी धारण करत असलेल्या व्यक्तीकडून मागण्यास हक्कदार असतील। जर ती महिला, जर समजा साधी गोष्ट आहे 10 जूनला हुंडा प्राप्त झाला, त्या महिलेचा समजा 22 जुलैला मृत्यू झाला, तर याच्या पुढे 3 महिन्यांच्या आत तो हुंडा त्या व्यक्तीला कोणाला देणं गरजेचं आहे? तिच्या वारसांना देणं गरजेचं आहे। ते सदर गोष्टींसाठी ते वारस त्या व्यक्तीकडनं हुंडा मागण्यासाठी कसे असतील? हकदार असतील। बरोबर, परंतु जेव्हा अशी स्त्री तिच्या विवाहापासून 7 वर्षाच्या आत नैसर्गिक कारणामुळे अन्य कारणामुळे मृत्यू पावेल त्या बाबतीत अशी संपत्ती जर तिला अपत्य नसतील तर तिच्या पालकांकडे हस्तांतरित होईल किंवा जर तिला अपत्य असेल तर अशा अपत्यांकडे हस्तांतरित होईल आणि असे हस्तांतरण होईपर्यंत ती संपत्ती ज्या व्यक्तीकडे आहे ती त्या व्यक्तीकडे फक्त आणि फक्त समोरच्याला देण्यासाठी आहे याच उद्देशाने तिथे काय केली जाईल? ठेवली जाईल। बरोबर, न्यास, आपण फौजदारी पात्र न्यास भंग बघतो, तिथे आपण न्यास बघतो, ट्रस्ट बघतो। सांगायचं तात्पर्य काय? जर मुलं असतील तर मुलांना द्यायची आहे, मुलं नसतील तर तिच्या अपत्यांना द्यायची आहे। आणि जर उद्या उठून समजा अपत्यांना देईपर्यंतचा जो मधला काही कालावधी असतो तर त्या कालावधीमध्ये ज्या व्यक्तीकडे ती संपत्ती असते तो व्यक्ती ती संपत्ती फक्त समोरच्या द्यायची आहे याच उद्देशाने विश्वस्त म्हणूनच स्वतःकडे ठेवू शकतो, तो त्या संपत्तीचा तिथे उपभोग करू शकत नाही, असं आपल्याला कायद्याचं हे कलम सांगतं। बरोबर, साधी गोष्ट आहे। काय काय बघतोय आपण बघा, याच्यामध्ये काय सांगितलं? याच्यामध्ये हकदार सांगितलेले, वारस सांगितलेले आहेत, 3 महिन्यांचा क्रायटेरिया सांगितलाय, ते नाही दिले तर त्याला शिक्षा सांगितलेली आहे आणि मग तिचे वारस म्हणजे कोण ही संकल्पना सांगितली आहे आणि वारसांना सुपूर्द करेपर्यंत ती संपत्ती ज्याच्या कब्जात असते त्या संपत्तीचा तो मालक नसतो, त्याच्याकडे ती फक्त कशासाठी असते? एक विश्वस्त म्हणून ठेवण्यात आलेली असते। भविष्यात ती संपत्ती त्याला काय करायची? समोरच्या व्यक्तीला द्यायची। बरोबर, याच्यामध्ये त्याच गोष्टी सांगितलेल्या आहेत। आता याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे बघा, अजून एका पोटकलमामध्ये या सर्व कलमाचा एकच आशय आपल्याला बघायला मिळतो। समजा जर एखादी संपत्ती देणं कंपल्सरी बंधनकारक ठेवलेलं आहे एका विश्वस्ताला, परंतु तो देत नाहीये, तो काय करतोय? ते देण्यामध्ये कसूर करतोय। मग आता न्यायालय काय करेल माहितीये का? न्यायालय त्याला अजून कठोर शिक्षा देईल। मग न्यायालय काय सांगेल? ठीक आहे, ह्या गोष्टी तू करत नाहीये ना, जेवढ्या हुंड्याची रक्कम होती त्याच हुंड्याची रक्कम तू त्यांना आता देणं ते बंधनकारक आहे। अशा आशयाची शिक्षा न्यायालय काय करू शकते? संबंधित व्यक्तीला ठोठावू शकते, हे तिथे सांगितलंय। बघा, पोटकलम 1 किंवा पोटकलम 3 अन्वये आवश्यक असल्याप्रमाणे कोणतीही संपत्ती हस्तांतरित करण्यात कसूर केल्याबद्दल दोषी ठरवलेल्या व्यक्तीने पोटकलम 2 खाली तिला दोषी ठरवण्यापूर्वी त्या संपत्तीस हकदार असलेल्या स्त्रीला किंवा तिच्या वारसाला किंवा पालकांना किंवा मुलांना अशा संपत्तीचे हस्तांतरण केलेले नसेल त्या बाबतीत न्यायालय त्या कलमाखालील शिक्षा देण्याशिवाय आणखी लेखी आदेशाद्वारे असा निर्देश देईल की अशी व्यक्ती त्या आदेशात विनिर्दिष्ट करण्यात येईल अशा वेळेच्या आत स्त्रीकडे किंवा यथास्थिती तिच्या वारसाकडे, पालकांकडे, मुलांकडे संपत्ती हस्तांतरित करेल आणि अशा रीतीने विनिर्दिष्ट केलेल्या कालावधीत आदेशाचे पालन करण्यात ती व्यक्ती कसूर करेल तर त्या संपत्तीच्या मूल्य एवढी रक्कम न्यायालयाने जणू काही द्रव्यदंड लादला असल्याप्रमाणे वसूल करण्यात यावी आणि ती अशा स्त्रीला किंवा यथास्थितीत तिच्या वारसांना, पालकांना किंवा मुलांना देण्यात यावी अशी तरतूद करण्यात आली। म्हणजे बघा, टेक्निकली आपण काय बघतो, या कलमाच्या पोटकलम 1 मध्ये काय सांगितलेलं आहे? तो 3 महिन्यांचा पिरियड। बरोबर, पोटकलम 2 मध्ये काय सांगितलेली आहे? शिक्षा सांगितलेली आहे। बरोबर, पोटकलम 3 मध्ये आपण काय बघतो? टेक्निकली बघायचं झालं तर वारस म्हणजे काय हे सांगितलेलं आहे आणि हेच आपल्याला पोटकलम 3 मध्ये सुद्धा काय बघायला मिळतं की उद्या उठून इथे एक्स्ट्रा द्रव्यदंड हा शब्द वापरलाय। म्हणजेच काय, 3 महिन्याच्या आत ती रक्कम किंवा तो जो हुंडा आहे तो कोणाला सुपूर्द करायचा आहे? त्या महिलेला सुपूर्द करायचा आहे। जो कोणी अशी कसूर करत असेल त्याला ही शिक्षा सांगितलेली आहे, परंतु ही शिक्षा द्यायच्या आधी न्यायालय काय करू शकते? एक आदेश काढू शकते आणि ती त्या आदेशामध्ये प्रॉपरली मेन्शन करू शकते की उद्या उठून तुम्ही कर्तव्यात काय करताय? तो हुंडा देण्याच्या कर्तव्यात कसूर करताय, त्यामुळे आता तुम्हाला जी काही रक्कम आहे ती रक्कम तुम्हाला न्यायालय सांगेल किंवा न्यायालयाला वेळोवेळी जेवढी वाटेल तेवढी किंवा हुंड्याची जेवढी रक्कम असेल तेवढी ॲज अ द्रव्यदंड म्हणून त्या व्यक्तीला काय करू शकतात? त्या संबंधित महिलेला किंवा तिच्या वारसांना द्यायला भाग पाडू शकतात आणि मग त्यानंतर त्याच्यातही आपण काय केली? कसूर केली तर पुढे जाऊन त्याला शिक्षा सांगितलेली आहे। बरोबर, हे आपल्याला या कायद्याचं हे कलम माहिती असणं गरजेचं आहे। बरोबर, बघा याच्यामध्ये काय आहे, हे थोडं आपल्याला क्रिटिकल वाटू शकतं किंवा थोडं आपल्याला कठीण वाटू शकतं। या कायद्यातील आपल्याला त्यातल्या त्यात सर्वाधिक मोठा असं कलम बघायला मिळतंय। एकच गोष्ट लक्षात ठेवायची आहे, 3 महिन्यांच्या आत सुपूर्द करायचंय
नाहीतर शिक्षा सांगितलेली आहे तरीही देण्यात कसूर केला तर या शिक्षेमध्ये जो काही हा फाईन सांगितलेला आहे त्या फाईनमध्ये वाढून न्यायालय काय करू शकतं, जेवढी हुंड्याची रक्कम आहे किंवा न्यायालयाला वेळोवेळी त्या परिस्थितीनुसार जेवढे योग्य वाटेल तेवढी फाईन काय करू शकतं, ॲज अ द्रव्यदंड म्हणून त्या व्यक्तीला काय करू शकतात, ते शिक्षा म्हणून देऊ शकतात आणि त्या व्यक्तीला सांगू शकतात तुम्ही ही अमाऊंट त्या सदर व्यक्तीला देणं, त्या महिलेला किंवा तिच्या वारसांना देणं कंपल्सरी बंधनकारक आहे। आणि अशामध्ये सुद्धा जर एखाद्या व्यक्तीने कसूर केली तर त्याला ही शिक्षा अधिक कठोर बघायला मिळते किंवा न्यायालयाचा अवमान केला किंवा न्यायालयाच्या आदेशाचं पालन केलं नाही म्हणून त्याला वेगळ्या कायद्यानुसार शिक्षा सांगितली। बरोबर, हे फक्त इथे एवढं लक्षात ठेवायचं, मोठं आहे पण जास्त क्रिटिकल नाहीये, उगाच लॉजिक तिथे एक्स्ट्रा आपण वाढवायचं नाही, जे दिलंय तेच फक्त कन्सिडर करायचं। अपराधांची दखल घेणे, आपण संकल्पना बघतानाच मी तुम्हाला सांगितलेलं होतं, अपराधांची दखल घेणं म्हणजे काय, साधी गोष्ट आहे, न्यायालयामध्ये तो सदर खटला चालू होणं, मग न्यायालयापर्यंत जाणं तर अपेक्षित आहे। मग याच्या बाबतीमध्ये मी तुम्हाला काय सांगितलेलं होतं, 3 प्रकारच्या व्यक्ती आहेत त्या काय करू शकतात एक प्रकारे, किंवा 3 घटक आहेत ते काय करू शकतात एक प्रकारे या संबंधित अपराधाची दखल घेऊ शकतात। कोण कोण, स्वतः न्यायालय काय करू शकते, एखादी गोष्ट कळली तर न्यायालय आदेशानुसार पोलिसांना सांगू शकतात हे असं आम्हाला कळालंय, जाऊन तुम्ही चौकशी करा, न्यायालय झालं। दुसरं कोण झालं, ती पीडित व्यक्ती स्वतः, तिचे नातेवाईक किंवा तिचे आई वडील हे काय करू शकतात एक प्रकारे तिथे पोलिसांकडे जाऊ शकतात, तक्रार देऊ शकतात आणि त्यांना या अपराधाची दखल घ्यायला भाग पाडू शकतात। आणि त्यानंतर तिसरं म्हणजे अशी कुठलीही जी सरकार मान्य म्हणजे राज्य सरकार असो किंवा केंद्र सरकार असो यांनी मान्यता प्राप्त दिलेली एखादी संस्था, त्या संस्थेच्या माध्यमातून सुद्धा या अपराधांची दखल घेतली जाते। मग हे जे असतात, आपण म्हणतो हे जे खटले असतात ते कोणासमोर चालतात हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न। मग इथे प्रॉपरली दिलेला आहे 1970चा जो आपला CRPC बघायला मिळतो त्याच्यामध्ये काहीही नमूद केलेलं असलं तरीही कन्सिडर करायचं झालं तर शहरी भागामध्ये इलाका शहर दंडाधिकारी म्हणजे आपण त्याला महानगर दंडाधिकारी म्हणतो ते, आणि त्यानंतर ग्रामीण भागामध्ये सहसा आपल्याला प्रथम वर्ग न्याय दंडाधिकारी किंवा प्रथम वर्ग दंडाधिकारी यांकडे ही केस काय गेलीच पाहिजे। इथे काय दिले बघा, इलाका शहर दंडाधिकारी याच्या किंवा प्रथम वर्ग दंडाधिकारी न्यायालय याहून कनिष्ठ असलेले कोणतेही न्यायालय या अधिनियमाखाली कोणत्याही अपराधाची संपरीक्षा करणार नाही। म्हणजे मिनिमम कोण असणं गरजेचं आहे, इलाका शहर दंडाधिकारी ज्याला आपण टेक्निकली महानगर न्याय दंडाधिकारी सुद्धा म्हणू शकतो किंवा महानगर दंडाधिकारी म्हणू शकतो, आणि प्रथम वर्ग दंडाधिकारी हे कंपल्सरी असणं गरजेचं आहे। मग आपल्याला आयोग प्रश्न विचारतो, हुंडा प्रतिबंध अधिनियम अंतर्गत खटले कोणासमोर चालवले जातात, तर या दोघांसमोर चालवले जातात। बरोबर, इथे हे प्रॉपर दिलेलं आहे। या बाबतीमध्ये खटले चालवत असताना त्या मुळात पहिल्यांदा अपराधांची दखल घ्यावी लागते। मग मुळात त्या अपराधांची दखल कोण घेतं, कोणतेही न्यायालय स्वतःला माहीत असल्यास किंवा अशा अपराधामागील तर त्यांच्या पोलिसी अहवालावरून, म्हणजेच काय, समजा स्वतःला माहीत असेल तर ते पोलिसांना काय सांगू शकतात, जाऊन तुम्ही काय करा, याची जाऊन चौकशी करा। किंवा पोलिसी अहवाल म्हणजे काय, जेव्हा पोलिसांकडे तो प्रकरण पोहोचतं, पोलिसांनी प्रकरण पोहोचवल्यानंतर पोलीस अपराधाला पकडतात किंवा पोलीस चार्जशीट दाखल करतात, चार्जशीट दाखल झाल्यानंतर तो खटला काय होतो, न्यायालयात जातो। मग अशा त्या चार्जशीटच्या आधारे सुद्धा न्यायालय काय करू शकते, याची दखल घेऊ शकते। मग अजून काय सांगितलेलं आहे, अपराधामुळे व्यतीत झालेली व्यक्ती किंवा तिचे पालक किंवा तिच्या इतर नातेवाईकांनी कोणी जरी अशी तक्रार केली तर त्या तक्रारीची दखल घेणं, त्या अपराधाची दखल घेणं काय आहे, बंधनकारक आहे। एवढं आपल्याला इथे माहिती असणं गरजेचं आहे। 7 मध्ये काय सांगितलंय, अपराधांची दखल घेणं, कोण कोण अपराधांची दखल घ्यायला भाग पडू शकतं, हे 3 व्यक्ती किंवा हे 2 व्यक्ती। आणि अजून कन्सिडर करायचं झालं तर हा कायदा किंवा या कायद्यांमधील जे काही खटले असतात कोणासमोर चालतात, इलाका शहर दंडाधिकारी किंवा प्रथम वर्ग न्याय दंडाधिकारी। बरोबर, पुढचं काय बघा, अपराध हे विवक्षित प्रयोजनांसाठी दखलपात्र, पोलीस डायरेक्ट त्याची दखल घेऊ शकतात, त्यांना न्यायालयाच्या आपल्याला आदेशाची गरज असणं तिथे गरजेचं नाही, हा दखलपात्र स्वरूपाचा अपराध आहे। जामीन योग्य असणे म्हणजेच काय, साधी गोष्ट आहे, जामीन देऊ शकतात परंतु न्यायालयाचा आदेश लागेल। हा दखलपात्र अपराध जरी असला तरी पोलीस याच्यामध्ये डायरेक्ट जाऊन अटक करू शकतात का, नाही, न्यायालयाचा आदेश आधी मिळवावा लागतो तरच अटक केली जाते। आणि त्यानंतर डायरेक्टली पोलिसांना जामीन देण्याचा अधिकार आहे का या अंतर्गत अपराधांना, अजिबात नाही। इथे काय करावं लागतो, न्यायालयाचा आदेश मिळवावा लागतो तरच ती आपल्याला काय मिळते, एक प्रकारे जामीन मिळते। थोडं याच्यामध्ये आपल्याला काय बघायला मिळतं, एक प्रकारचा विरोधाभास बघायला मिळतो। याच्यामध्ये दखलपात्रामधला एक कन्सेप्ट आहे, अदखलपात्रामधली एक कन्सेप्ट आहे, जामीन पात्रामधली एक कन्सेप्ट आहे, अजामीन पात्रामधली एक कन्सेप्ट आहे। या दोन्ही संकल्पना इथे एक प्रकारे एकत्रित झालेल्या आपल्याला बघायला मिळतात। आपसात मिटवता जोगे नसणे म्हणजेच काय, उद्या उठून जर या खटल्यामध्ये समजा जर नाव आपल्याकडे बघायला मिळतं, न्यायालयात जाण्याऐवजी काही लोक काय करत असतात, आपापसामध्ये हे काय करत असतात, गुन्हे सोडवत असतात किंवा हे अपराध सोडवत असतात।
त्यांना असं वाटत असतं की बाबा हे जे करतोय ते आपण योग्य आहे, परंतु यामध्ये असणारे जे खटले असतात ते आपापसात मिटवण्याजोगे नसतात. जर याच्यामध्ये अपराध घडलेला आहे तर त्याची दखल न्यायालयामध्ये घेतलीच जाते आणि अल्टिमेटली तो गुन्हा तिथे दाखल केलाच जातो. लक्षात ठेवायचं, दखलपात्र आहे का? हो. जामीन मिळते का? हो. पण कोणाच्या आदेशाने? फक्त आणि फक्त न्यायालयाच्या आदेशाने. मग म्हणजेच पोलीस जामीन देऊ शकतात का? तर इथे ते नाही. बरोबर. हे आपल्याला साधारणतः कलम 8 मध्ये बघायला मिळते. बरोबर. कलम 8 आपण काय बघतोय? विवक्षित खटल्यांमध्ये शाबितीचा भार. जसं आपण मगाशी बोललेलो होतो किंवा आपण काही वेळापूर्वी बघितलं शाबितीचा भार या संकल्पनेमध्ये साधी गोष्ट आहे. भार म्हणजे साबितीचा भार सर्वसामान्य परिस्थितीमध्ये कोणाकडे असतो? ज्या व्यक्ती म्हणजे जो व्यक्ती आरोप करतो त्या व्यक्तीवर असतो. म्हणजेच काय? साधी गोष्ट आहे. समजा अ नावाचा व्यक्ती आहे, त्याने ब नावाच्या व्यक्तीवर काय केलेला आहे? आरोप केलाय. किंवा आपण मगाचंच उदाहरण घेऊया. त्याने काय केलेलं आहे? समजा मी म्हणतोय निलेश नावाच्या व्यक्तीने मला मारहाण केली, हे आपण उदाहरण बघितलेलं होतं. मग जेव्हा मी असं म्हणतोय आणि जेव्हा याच्या बाबतीमध्ये मी कुठलाही पुरावा देत नाहीये, मी काय करत नाहीये? कुठलाही पुरावा देत नाहीये, मग अशा वेळेस कोण हरणार आहे? मी हरणार आहे. का? कारण पुरावा नाहीये. मग न्यायालय काय करेल? पुरावा नसल्यामुळे याला सोडून देणार आहे. मग हरणार कोण आहे इथे? मी हरणार आहे. म्हणजेच याच्या बाबतीमध्ये जो हरतो त्याच्यावर शाबितीची जबाबदारी असते सर्वसामान्य परिस्थितीत. जो आरोप करतो, इथे आरोप कोणी केलाय? मी केलाय. करतोय इथे आरोप कोणी केलेला आहे? मी केलेला आहे. कोणावर केलाय? निलेशवर केलेला आहे. मग जो आरोप करतो, आरोपी नाही, जो आरोप करतो तो कोण असतो? एक प्रकारे त्याच्यावर त्या बाबतीमध्ये शाबितीची जबाबदारी बघायला मिळते सर्वसामान्य परिस्थितीमध्ये. पण याच्याच उलटी तरतूद आपल्याला या कायद्याच्या कलम 8 मध्ये बघायला मिळते. याच्यात त्यांनी क्लिअरली सांगितलेलं आहे की उद्या उठून जर समजा याच उदाहरणामध्ये किंवा हेच उदाहरण जर आपण कन्सिडर केलं, एक महिला आहे, या महिलेने संबंधित 3-4 लोकांवर काय केलेलं आहे? आरोप केलेला आहे. आता सर्वसाधारण जर परिस्थिती असती तर त्या महिलेने प्रूफ करणं गरजेचं आहे ना, किंवा महिलेने पुरावे देणे गरजेचे आहे, किंवा महिलेने साबित करणं गरजेचं आहे की यांनी माझ्या बाबतीमध्ये XYZ अपराध केला. परंतु हुंडा प्रतिबंध अधिनियमामध्ये एवढं सांगितलेलं आहे, जर त्या महिलेने या व्यक्तींवर आरोप केला तर या सर्व आरोपींना सुरुवातीला दोषी समजलं जाईल. न्यायालय सुद्धा यांना दोषीच समजेल. कधीपर्यंत? जोपर्यंत हे ह्यांची निर्दोष आहेत अशी एक प्रकारे काय करत नाही? शाबित करत नाही. यांना आता काय करायचं आहे? शाबित करायचं आहे. म्हणजेच काय? या खटल्यामध्ये ज्यांच्यावर आपण आरोप करतो त्या आरोपी व्यक्तींना किंवा ते आपण ज्यांना कळतो की बाबा हे सध्या काय आहेत? एक प्रकारचे आपण म्हणू शकतो यांच्या बाबतीमध्ये प्रश्नचिन्ह निर्माण झालेले व्यक्ती आहेत, या व्यक्तींवर काय करण्यात आलेली आहे? शाबितीची जबाबदारी आहे. यांनी प्रूव्ह करणं गरजेचं आहे मी निर्दोष आहे. ही महिला बोलली की बाबा यांनी माझ्या बाबतीमध्ये हुंड्याच्या बाबतीमध्ये काय केलं? त्यांनी मला छळ केला किंवा हुंडा त्यांनी मागितला आहे किंवा हुंड्याच्या बाबतीमध्ये ते काय करतात? माझा छळ करतायत. मग अशा वेळेस या महिलेचं कन्सिडर केलं जाईल, ही महिला योग्य सांगते असंच कन्सिडर केले जाईल. आणि हे जे पुरुष आहेत किंवा हे जे कोणी व्यक्ती आहेत, कोणी असू शकते याच्यामध्ये नातेवाईकांपैकी, मग यांना आपण काय म्हणू शकतो? एक प्रकारे काय ज्यांच्यावर आरोप झालाय असे व्यक्ती म्हणू शकतो. आणि या खटल्यामध्ये ज्यांच्यावर आरोप होतो त्याला स्वतःला प्रूव्ह करावं लागतं की मी कसा आहे? निर्दोष आहे. हे एवढं साधं सरळ सोपं. काय दिले बघा? कलम 3 अन्वये कोणताही हुंडा घेण्याबद्दल किंवा घेण्याला प्रोत्साहन देण्याबद्दल किंवा कलम 4 अन्वये हुंड्याची मागणी करण्याबद्दल जेव्हा कोणत्याही व्यक्तीवर खटला चालू असेल त्या बाबतीत तिने या कलमान्वये अपराध केलेला नाही हे सिद्ध करण्याचा भार त्या व्यक्तीवर असतो. या ज्यांच्यावर आपण आरोप करतो ना त्या व्यक्तींवर असतो. एवढं फक्त इथे आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. बरोबर. कलम 8B मध्ये बघतो सगळ्यात महत्वाचं आहे हुंडा प्रतिषेधी अधिकारी. जसं मी तुम्हाला सांगितलं काय आहे? कोण नियुक्ती करतं याची? राज्य शासन करतं. किती असतात? जेवढे राज्य शासनाला वेळोवेळी वाटतील तेवढी, जेवढ्यांची गरज असेल तेवढी राज्य शासन काय करू शकतात? यांची नियुक्ती करू शकतात. आपल्याला प्रश्न येतो खालीलपैकी म्हणजे हुंडा प्रतिबंध अधिनियमानुसार हुंडा प्रतिषेधी अधिकारी यांची नियुक्ती कोण करतं? राज्य शासन. कुठल्या कलमान्वये करतं? या कायद्याच्या कलम 8B नुसार. बरोबर. काय कशासाठी करतो आहे? पुढील शक्तींचा वापर करेल किंवा कामे पार पाडेल या अधिनियमाच्या उपबंधानुसारचे पालन होत आहे की नाही ते पाहणे. म्हणजेच काय? या कायद्याचं पालन होत आहे की नाही ते बघणं. बरोबर. किंवा हुंडा घेणे किंवा तो घेण्यास प्रोत्साहन देणे किंवा हुंड्याची मागणी करणे या गोष्टींना शक्य होईल त्यावर प्रतिबंध करणं. म्हणजेच काय? उद्या उठून या बाबतीमध्ये हा कायदा ज्याच्यासाठी करण्यात आलेला आहे ती हुंडा देण्या घेण्याची पद्धतच अस्तित्वात येऊ नये त्याच्यासाठी तो अधिकारी तिथे बघायला मिळतोय. किंवा या अधिनियमाखाली अपराध करणाऱ्या व्यक्तींवर खटला बनण्यासाठी शक्य असेल तेव्हा पुरावा गोळा करणं. म्हणजेच काय? त्या महिलेला तिथे मदत करणं. कळतंय? ती जी महिला पीडित महिला आहे त्या महिलेला मदत करणं, ती संपरीक्षा चालत असताना पुरावा गोळा करण्याची जी मदत करत असतो तो हे व्यक्ती करत असतात. या कायद्याच्या बाबतीमधलं अवेअरनेस जो असतो ते पसरवण्याचं सुद्धा काम कोण करत असतात? हे सदर व्यक्ती करत असतात. बरोबर. किंवा या बाबतीमध्ये उद्या उठून जर खटलाच होऊ नये, बरोबर, उद्या उठून हुंड्याची परिस्थिती निर्माण येऊ नये किंवा हुंड्याच्या बाबतीमधली ती प्रथा कशी चुकीची आहे हे सांगण्याचं काम सुद्धा कोणाचं असतं? या हुंडा प्रतिषेधी अधिकाऱ्यांचं असतं, ज्यांची नियुक्ती राज्य शासनामार्फत केली जाते. एवढं आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे कायद्याच्या कलम 8B नुसार. बरोबर. त्यानंतर आपण बघतोय पुढचे जे 2 कलम आपल्याला बघायला मिळतात.
त्याच्यामध्ये आपण काय कन्सिडर करू शकतो की नियम करण्याची शक्ती कलम 9 अंतर्गत या संपूर्ण कायद्याच्या, कलम 9 अंतर्गत मी काय सांगितलेलं आहे, या संपूर्ण कायद्याच्या बाबतीमध्ये जर उद्या उठून नियम करण्याची जेव्हा गरज असते तेव्हा तो नियम करण्याचा अधिकार कोणावर असतो, तर केंद्र सरकारवर असतो. आणि कलम 10च्या अन्वये नियम करण्याचं कुठल्या बाबतीमध्ये, त्या प्रतिषेधी अधिकाराच्या बाबतीमध्ये नियम करण्याचा अधिकार कोणाला असतो, तर राज्य शासनाला असतो. हे एवढं बेसिक आहे, हे एवढं साधं आहे आणि हे एवढं सोपं आहे. बरोबर. आपण साधी गोष्ट आहे, सगळ्यात पहिल्यांदा आपण या लेक्चरमध्ये काय केलेलं होतं, या सगळ्या गोष्टी बघून गेलेल्या होत्या, कलम बघून घेतलेली होती. बरोबर. काय केलेलं होतं, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपण ही कलम बघून घेतलेली होती. त्यानंतर या प्रत्येक कलमाची जी संकल्पना आहे ती एकदम बोलीभाषेत समजून घेण्याचा आपण इथे प्रयत्न केलेला होता. आणि त्यानंतर आपण एक एक जे कलम आहे किंवा त्या कलमाअंतर्गत असणाऱ्या शिक्षा आहेत त्या सुद्धा इथे बघून घेतलेल्या होत्या. त्यानंतर आपण काय सांगू शकतो, एक समअप करताना 10 कलम आहेत. अजून अशीच तरतूद आपल्याला आयपीसी मध्ये पण बघायला मिळते. त्यानंतर एव्हिडन्स ऍक्टच्या कलम 113A, कलम 113B मध्ये सुद्धा आपल्याला याची तरतूद बघायला मिळते. त्यानंतर आयपीसीच्या कलम 304B मध्ये किंवा 498 मध्ये सुद्धा आपल्याला हुंडा या संकल्पनेमध्ये असणारी तरतूद बघायला मिळते. आता साधी गोष्ट आहे, याचं स्वरूप कसं असतं किंवा या कायद्याच्या अंतर्गत जे गुन्हे घडतात त्याच्या बाबतीमध्ये स्वरूप कसं असतं. काही ठिकाणी याच्यामध्ये काय दिलेलं आहे की याच्या अंतर्गत जे गुन्हे घडतात ते अजामीन पत्र आहेत. काय बघायला मिळतं आपल्याला, काही ठिकाणी याच्या बाबतीमध्ये जे गुन्हे घडतात ते अजामीन पत्र आहे. पण पूर्ण संकल्पना आधी क्लिअर करूया, म्हणजेच मी चुकीचं बोललोय का दुसरा एखादा व्यक्ती चुकीचं बोललाय, किंवा मी बरोबर बोललोय का दुसरा एखादा व्यक्ती बरोबर बोललाय, ही संकल्पनाच आपल्यामध्ये राहणार नाही. काय आहे, साधं सरळ कसं आहे, दखलपात्र. दुसरं काय बघायला मिळतं आपल्याला, अदखलपात्र. दखलपात्राची मेन संकल्पना काय मित्रांनो, पोलीस वॉरंटाशिवाय अटक करू शकतात. अदखलपात्रामध्ये पोलिसांना वॉरंटची गरज असते, म्हणजेच ते अटक करू शकत नाही. आता या कायद्याअंतर्गत घडणारे गुन्हे कसे आहेत, एक प्रकारे दखलपात्र आहेत. मग पोलिसांना डायरेक्ट अटक करायचा अधिकार मिळतोय का, लॉजिकनुसार हो, परंतु या बाबतीमध्ये पोलीस अटक करू शकत नाही. पोलीस काय करू शकत नाही, स्वतःहून अटक करू शकत नाही. त्यांना न्यायालयाचा काय करावा लागतो, एक प्रकारे आदेश मिळवावा लागतो. एकदा आता आदेश मिळाला तर काय आहे, न्यायालयाने आदेश दिलेला आहे. मग अशा बाबतीमध्ये त्या न्यायालयाने समजा अटकेचा आदेश दिलेला असताना त्याची सुटका करावी, त्याची जामीन द्यावी असा आदेश सुद्धा कोण देऊ शकतं, फक्त आणि फक्त न्यायालय देऊ शकतो. तिथे तो पोलिसांना अधिकार मिळालेला नाहीये. फक्त ही एवढी संकल्पना लक्षात ठेवा, कारण आपल्याला काही पुस्तकामध्ये थोडं वेगळं बघायला मिळेल, माझ्या याच्यातनं काही थोडं वेगळं बघायला मिळेल, पण मुळात हे आपण जे आता 4-5 वाक्य बोललो की त्याच्यामधली आपण संकल्पना बघतोय. बरोबर. साधी गोष्ट आहे. आता तुम्ही विचार करा, आपण जर 2 प्रश्नांसाठी, हे साधारणतः 1 ते 2 प्रश्न पडतात, या 1 ते 2 प्रश्नांसाठी आपण एवढी काय केली, उठाठेव केली, जवळजवळ 2-2.5 तास कंप्लीट काय केलं त्याच्या बाबतीमध्ये चर्चा केली. तर आपण या ज्या काही सर्व संकल्पना आहेत त्या आयपीसीच्या माध्यमातून किती इनडेप्थ मध्ये जाऊन बघितल्या असतील हे तुम्ही स्वतः सुद्धा बघू शकता. बरोबर. सांगायचं तात्पर्य म्हणजे काय, हे छोटं आहे म्हणून ह्याच्याकडे निग्लेक्ट नाही करायचं. आपण एक टार्गेट ठरवलेलं होतं सुरुवातीला, त्या टार्गेटमध्ये आपण बोललेलो होतो की कितीही काही झालं तरी आपल्याला कायद्यामध्ये त्या 120 पैकी मिनिमम 110 मार्क मिळवायचे. मी तर म्हणेन की 120 पैकी 120च मिळाले पाहिजेत रादर. पण समजा आयोगाने एखाद दुसरा कॅन्सल केला, ते होतंय सध्या आजकाल, किंवा आपल्याकडनं एखाद दुसरी चूक होऊ शकते, तर ते ठीक मान्य आहे. परंतु 110चं आपलं मिनिमम टार्गेट असलंच पाहिजे. आणि ते 110चं टार्गेट अचीव करण्यासाठी आपल्याला हे जे मायनर कायदे आहेत या मायनर कायद्यांच्या बाबतीमधले सगळेच्या सगळे प्रश्न बरोबर येणं कंपल्सरी गरजेचं आहे. बरोबर. एवढं फक्त लक्षात ठेवा, छोटा कायदा म्हणून सोडून द्यायचा नाही. याचा नोट्स सुद्धा तुम्हाला साधारणतः जेव्हा एकाच पानाच्या नोट्स बनतील, आता नोट्स काय बनणार आहे सगळं आपण रादर याच्यात दिलेलंच आहे, परंतु तरीही लिखित हस्ताक्षरित असणाऱ्या नोट्स तुम्हाला प्रॉपर तिथे नमूद केल्या जातील. जेव्हा हा तुम्हाला व्हिडिओचा ॲक्सेस मिळेल त्याच वेळेस तुम्हाला त्या नोट्स तिथे तुमच्या ॲपमध्ये बघायला मिळतील किंवा बॅचमध्ये आपल्याला कंटेंट सेक्शनमध्ये बघायला मिळतील. ठीक आहे, इथे आपण थांबूया. पुढच्या लेक्चरला आपण अजून एक छोटासा मायनर कायदा जो आहे नागरी हक्काचा तो आपण बघून घेऊया. धन्यवाद.